श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत, अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर आजही आपण अविनाश दादांच्या ग्रुपमधील जे आपण मार्गदर्शन मीटिंग ऐकतो, तर ज्यांना ही मीटिंग प्रत्यक्षात ऐकायला मिळाली नाही त्यांच्यासाठी, आणि जे अजूनही या ग्रुपमध्ये ॲड झालेले नाहीत किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला ही अनुभूती आणि ही सुंदर असे मार्गदर्शन ऐकायला मिळेल. तर सरिता 24 स्वामी या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि ह्या स्वामींच्या लीलांची नवीन अनुभूती तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. त्याचबरोबर ह्या ज्या काही सेवा असतात, ह्या सेवेची माहिती आहे ही सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. तर आजचे हे मार्गदर्शनचे ऑडिओ आपण नक्कीच पूर्णपणे ऐका आणि सगळ्यात शेवटी आपण सुंदर अशा आपल्या सेवेकरी ताईंना, दादांना आलेले सुंदर असे अनुभवसुद्धा ऐकणार आहोत. तसेच अमृततुल्य मार्गदर्शन आपल्या ग्रुपमधील दादांचे आणि ॲडमिन यांचे सुद्धा आपण ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा, आज विशेष अनुभव सत्र मीटिंग दादांनी घेतली आहे. तर सेवेच्या माध्यमातून आपला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, मेळाव्याच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून ज्या कोणाला काही अनुभव आले ते सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करावं. सर्वांना नम्र विनंती. आणि अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधल्या सर्कलला टच करा. तुम्हाला इथून अलाव करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही अनुभव शेअर करू शकताय. श्री स्वामी समर्थ. संख्या पण खूप कमी आहे. सर्वांना बघा, जॉईन करायला सांगा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन्सना विनंती आहे की सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ना माझा? बघा, आपल्या सर्वांसाठी दादा हे मीटिंग घेत असतात, म्हणून सर्वांनी अनुभव सत्रामध्ये आपले आपले अनुभव शेअर करावं. श्री स्वामी समर्थ. माझा आवाज येतोय का? हो, येतोय. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी आपले आपले अनुभव शेअर करा. चालेल, मीच माझा आजचा अनुभव सांगते. श्री स्वामी समर्थ. आज काय झालं, घरी ना आमचे एक ऍडमिन ताई ते आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ वगैरे आले होते. तर बसलो होतो आम्ही आणि खडकन. श्री स्वामी समर्थ. येतोय ना आवाज माझा? हो, येतोय. बोलत आहे. हा. तर काय झालं, बसलो होतो आम्ही आणि अचानक मला फोन आला, म्हणून मी उठून गेली. तर माझ्या ना म्हणजे माळमध्ये, तुळशीची माळमध्ये माझ्या मंगलसूत्राचा तो तार अटकला आणि अडकलं. आणि मग काय झालं ना, तो म्हणजे ती जी खालची ठुशी असते ना ती पडली असेल कुंडी. तर मला कळालंच नाही, कारण त्याच्यात दोरं नाही तुटलं म्हणून मला काहीच नाही वाटलं. मला वाटलं काहीच झालं नाही. मी सरळ केलं आणि मी माझी बसून गेली. मला काहीच कळालं पण नाही, कुठे पडलं, काय पडलं, काहीच माहिती नाही. मी बघितलं सुद्धा नाही, कारण कसं माहितीच नाही पडायला ना तो दोरा नाही तुटला म्हणून. त्यानंतर काय झालं, मी म्हणजे झोपली, थोडा वेळ आराम केला मी. ते गेले त्यानंतर थोड्या वेळानंतर मग अर्ध्या तासाने उठली आणि परत मला आज प्रदोष होती, तर मंदिरात जायचं होतं. म्हणून मी ना तयार व्हायला गेली. म्हणजे थोडं तोंड वगैरे, हातपाय तोंड वगैरे धुतले आणि बघितलं
सरळ मला म्हणजे असे सरळ करतो ना आपण ड्रेस चेंज केल्यानंतर, तर मी तो करत होती म्हणून मला ती दिसलीच नाही. ठुशी नाही दिसली. मग मला वाटलं ठुशी गेली कुठे? मग मी बघितलं तर तो काहीच नाही झाला. मोती सुद्धा तसंच आहे सर्व काही. पण फक्त तो ठुशीच पडली होती. आता पडली तर मी टेन्शनमध्ये आली. मी ना काय केलं शोधायला लागली. शोधली तरी पण मला भेटतच नव्हती. आणि मग मी काय केलं ताईंना सुद्धा मी फोन केला प्रतिभा ताईंना, की ताई बघा तुमची पिशवीमध्ये वगैरे आली का? कारण मला माहिती होतं, की अडकलेली जरूर होती. म्हणजे मला हे आठवतंय, की अडकलेली होती. पण कुठे पडली, काय पडली मला ते माहिती नव्हतं. तर काय झालं नंतर माझी ना आता करू तर काय करू? ॲडमिन मीटिंगमध्ये ना मला आज दादांनी मस्त टॉन्ट दिला होता. कारण जेव्हा अनुभव सत्र व्हायचं किंवा मार्गदर्शन मीटिंग व्हायचे ना, तर ह्या गरमीच्या दिवशी म्हणजे हे होतं ना उन्हाळ्याच्या दिवशी, तर लाईट नेहमी जायची इथे आणि माझ्या मोबाईलमध्ये नेमकं चार्जिंगच नाही. मीटिंग कशी अटेंड करू? काय कसं हँडल करू? तर मी दादांना मेसेज करते, "दादा लाईट गई है, आप प्लीज लाईट भेजो ना, कुछ भी करो लाईट भेजो" असं मेसेज करत होती. तर दादांनी आज मला ना ॲडमिन मीटिंगमध्ये मस्त घेतलं, की सारखं मला परेशान करतात. लाईट जातीये तरी सुद्धा मला मेसेज करतात. आता मनात विचार आला, की त्यांना मेसेज कसं करू मी? जर मेसेज केलं तर अजून बोलणे खावं लागेल. इतकंच फक्त मनात विचार करते आणि तो ठुसी कुठून पडली, काय पडली मलाच माहिती नाहीये. इतकं मस्त डेंजर अनुभव होता. म्हणजे बघा अनुभव सांगण्याचं असं, की प्रभूंना फक्त हाक मारायची आणि ते काम व्हायचं. कारण मला मनात खरंच भीती होती, की आज जर मी कॉल केला ना, तर माझं काही खरं नाहीये बाबा. कुठे कुठे काय होतं मला काही कळत नाहीये. म्हणून आज मी ना म्हणजे मनात असा विचार केला, आता भीती तर वाटतेय. तरी पण मला ना मंदिरात जायचं होतं. मी प्रतिभाताईंना बोलली, की मी ना मंदिरात जाते. नंतर मी शोधते. मला आता वेळ होईल मंदिर नाही जायला भेटणार कारण आज गुरुवार पण आहे, प्रदोष पण आहे. मला मंदिरात जायचंच आहे शिवाच्या दर्शनाला. तर त्याच्या आधीच मला ती भेटली कारण माझं मन नाही म्हणजे लागणार होतं ना. मग शंभूची आराधना कशी करू शकत होते. तर आधीच मला प्रभूंनी ते ठुशी दिली. तो माझा आजचा अनुभव आहे. इतकं सुंदर आणि खूप म्हणजे आधी तर मी खूप हसली. तर भेटली ना, आधी खूप हसली. नंतर मी गणपती बाप्पांना धन्यवाद दिला. हे गणपती बाप्पा धन्यवाद मला भेटली म्हणून. श्री स्वामी समर्थ. आता बघा सर्वांनी आपले आपले अनुभव सांगायचे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अभिरुचीताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी सुनंदा लक्ष्मण बोलते. माझा मंगळवारचा अनुभव मी तुम्हाला सांगते. आपल्याकडे आखाड महिन्यामध्ये नैवेद्य करतो ना देवांना, नंतर मग पार आपण दसऱ्याला दाखवतो. मग मला सांगितलं की आमचे ते दीर वारले 2 महिन्यापूर्वी, तर बोलले गावात करायचं नाही. मग मी आपल्या ऍडमिन ताईंना म्हटलं काय करू ऍडमिन ताई, मला तर गावात म्हणतात की सगळेजण कोणी करत नाही आपल्या भावकीतले, मग तू कशी करणार? मग ऍडमिन ताई म्हणले नाही करा तुम्ही. पण मग माझ्या नंदेला विचारलं, ती म्हणली नाही वहिनी करू नका, लोक तुम्हाला नावं ठेवतील. पण मी ऍडमिन ताईंना विचारलं होतं आपल्या, तर त्या म्हणल्या, मग मी म्हटलं जाऊ दे, मी स्वामी मार्गात मी आपल्या घरी करते. मग मी मस्त पुरणपोळी त्या मंगळवारी मग पुरणपोळीचं पुरण घातलं वगैरे, अख्खा दिवस सेवा बिवा सगळ्या केल्या. 12च्या नंतर मग नैवेद्य वगैरे केला. म्हणलं तर हा नैवेद्य मी पुरणपोळीचा संध्याकाळी दाखवल 5 वाजता हा. 6 वाजता. मग मी आणि ना पाऊस येत होता. आता म्हणलं कसं करू, मुलांना म्हणले तर तो मुलगा झोपून राहिला. आता म्हणले काय करू, नैवेद्य तर दाखवायचं आहे, मी कसं जाऊ? मग मी काय केलं, पहिले नैवेद्य सगळं भरला वगैरे डब्यात आणि निघाले. आणि एवढी दिवसभर मी सेवा वगैरे माझी झाली, सगळं नैवेद्य हे केलं. आणि मी पहिले दत्ताच्या मंदिरात गेले. पहिले दत्ताच्या मंदिरामध्ये औदुंबराला नैवेद्य दत्त महाराजांना दाखवला, औदुंबराला दाखवला. आता म्हणले पाऊस येत आणि छत्री पण विसरले. म्हणले आता काय करू स्वामी, मी कसं काय पुढे, इथे शीतळा माताचं मंदिर आहे तिथे मला नैवेद्य दाखवायला जायचं. म्हणलं आता कसं जाऊ मी तिथे? तर मी दत्त महाराजांना विनंती केली, बघा आता तुम्हीच हे पुढचं कार्यक्रम करून घ्या, मला ओटी पण भरायची आणि नैवेद्य पण दाखवायचा. मग मी महाराजांना निवेदन ठेवलं, एक प्रदक्षिणा फक्त घातली. म्हणले वेळ मिळाला मग 108 घालेन. पण मला मग मी तिथून जे निघाले चालत, पाऊस रिमझिम होता तो पूर्ण गायब झाला ताई.
मग मी तिथं गेले, तिथे म्हणले गवत आहे का काय, रेल्वेच्या बाजूलाच आहे. तिथे आत गेले, देवीचं पंचोपचार पूजा केली, देवीला नैवेद्य दाखवला आणि त्यांना पण आता म्हणले राखणदाराला नारळ आपण फोडत नाही. मग एक कॉलेजची मुलं चालली होती, मी त्यांना आवाज दिला, ते आले. मग त्यांनी माझा नारळ वगैरे फोडून दिला. म्हटले इथं बाजूबाजूला कोणी नाही तरी पण माझी म्हणजे आणि स्वामींनी माझी सेवा पूर्ण करून घेतली आणि पूर्ण मी सेवा पूर्ण होसपर्यंत पाऊस घरी आले तरी पाऊस आला नाही. ज्या वेळेला मी घरी आले, घरी 6 वाजता मग पुरणपोळीचा स्वामींना सगळ्यांना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर रात्री पाऊस पडला ताई. म्हणजे एवढा आनंद झाला की पूर्ण मी जेवढं केलं होतं स्वामींनी या दादांना पण निवेदन ठेवलं होतं. म्हणजे माझा एवढं कार्यक्रम व्यवस्थित होऊ द्या. आणि खरंच ताई त्या दिवशी एवढं आश्चर्य वाटलं की मी सेवा करतपर्यंत पूर्ण पाऊस गायब झाला होता ताई. हा माझा त्या दिवसाचा अनुभव मंगळ होता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव होता आहे. खूप छान. श्री श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई मी मनीषा यादव बोलते तळेगाव दाभाडेवरून. बोला ताई. ताई मला आपला याचा त्र्यंबकेश्वरचा अनुभव सांगायचा आहे. तर मी आधीच ठरवलेलं तिकडे बीज मंत्र घ्यायला यायचं म्हणून. तर आम्ही माझ्याकडे इकडं ना आपलं दिंडोरी प्रणित मठातली आरती असते दर गुरुवारी. तर त्यांनी अचानक शेड्यूल टाकलं की ते कॅम्प लावलेले ना, मेडिकल कॅम्प. त्या दिवशी नेमकं माझं 20 तारीखला कॅम्प दिलं माझ्याकडं आणि 20 तारीखलाच फ्री निघायचं, म्हणजे 20 तारीखलाच निघायचं होतं. 21 ला आपला प्रोग्राम होता ना. हो. तर दिवसभर मी तर प्रोग्राम इकडं कॅम्प मध्ये थांबले. ते कॅम्प झाल्यानंतर संध्याकाळी रात्री स्वयंपाक वगैरे करून मी 8:30 वाजता तळेगावातून निघाले. तर आपल्या पाटील ताई आणि या सुनंदाताई दोघी पुढे गेलेल्या सकाळीच. माझ्या बरोबर कोणच नव्हतं. तर मी एकटी तळेगाववरून नाशिकला यायला निघाले. तर घरात ओरडतील म्हणून सांगितलं नाही, कारण आता नाही गेलं तर पूर्ण 1 वर्ष वाट पाहायला लागणार पुढच्या गुरुपौर्णिमेची. तर घरात सांगितलं, माझ्या बरोबर एक ताई आहेत म्हणलं, सुनंदाताई, त्यांच्या बरोबर चालली आहे म्हणून मी. मग तळेगावला गेले, स्टेशनवर तिकीट काढलं. मी तिकीट काढताना 2 तिकीट काढलं, कारण मी एकटीच होते. म्हणलं महाराज माझ्या बरोबर कोणच नाही, तुम्ही पण चला. मग तळेगाव मधून नाशिक पर्यंत जाईपर्यंत ताई माझ्या बाजूला सीट पूर्ण रिकामी राहिली, जाईपर्यंत तिथपर्यंत. म्हणजे महाराज बसले होते माझ्या बाजूला. आणि तिथं आल्यावरती पण व्यवस्थित, म्हणजे गाड्या व्यवस्थित सगळ्या भेटल्या. एकटी म्हणजे रात्री मी 3 वाजता पोहोचले नाशिकमध्ये आणि 4 ला मला त्र्यंबकेश्वरला गाडी भेटली. तिकडं पण म्हणजे पूर्ण तिथपर्यंत जाईपर्यंत मी आणि स्वामी महाराज दोघंच होतो आम्ही. म्हणजे स्वामी माझ्या बरोबर, मी स्वामींच्या बरोबर. तिथे गेलो, माझ्या पायाचा प्रॉब्लेम होता. मी आपल्या ताईंना विचारलं, ताई इथं चेअरची वगैरे सोय आहे का म्हणलं, मला एवढं 3 तास बसायला नाही जमणार, पाय दुखत होते ना, मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं. तर ताई म्हणले नाही, म्हणले चेअरची सोय नाही केलेली, तुम्ही बसा म्हणले, होईल म्हणले, करून घेतील महाराज. बसले, थोडा त्रास झाला पण 3 तास बसले आणि नंतर दादा बोलायला लागले. तर त्यावेळी पण मी म्हणजे भिंतीला टेकूनच बसलेले, पण मला असं कधी उठील कधी असं बसेल असं झालेलं, कारण खूप त्रास होत होता. दादांचं बोलून झालं, नंतर तुम्ही ते पुढं ते कृपत द्यायला थांबले सगळे ऍडमिन आणि बीज मंत्र पण तुम्ही द्यायला लागले ना. तर म्हणलं एवढ्या लांबून मी म्हणलं एवढं हार्डल्स पार करून आले म्हणलं दादांना भेटायला आणि गुरुमंत्र तुमच्याकडून घ्यायचं म्हणलं, दादांनी दिला असतं तर म्हणजे तेवढंच हे झालं असतं ना. आणि थोड्या वेळाने परत दादांनी द्यायला चालू केलं, म्हणलं ऐकलं स्वामींनी माझं. आणि नंतर परत वरती लाईन लागली दादांच्या दर्शनाला. तर दादांच्या तिथपर्यंत आले. मी इथून जातानाच मनातून म्हणजे औदुंबरला चरण दर्शनाची इच्छा ठेवून आलेले, तर तिथे फक्त दादांचे चरणच दिसले मला. आणि इकडं म्हणलं आता चरण स्पर्श झाला पाहिजे म्हणलं आपल्या दादांना, तर करून घ्या म्हणलं. तर तिथं गेले तर दादांच्या पुढे तुम्ही टेबल ठेवलेला, दादांचे पायच नाही दिसले. मग मी तिथंच खाली म्हणजे खाली बसून हे पाया पडले लांबूनच. आणि तेवढ्यात अभिरुचीताई तुम्ही ओरडले, खाली कशाला बसतात ताई तुम्ही, असं नाही बसायचं. मग मी तेवढ्या दादांनी तुम्हाला थांबवलं आणि दादांनी मला विचारलं कुठून आलेत ताई, मी म्हणलं तळेगाववरून. तर माझ्या डोळ्यातूनच पाणी प्यायला लागलं, पूर्ण रडायलाच चालू झाले. आणि मग दादांनी विचारलं बीज मंत्र पाहिजे का, तर मी म्हणलं हो, तर दादांनी दिला.
आणि मग तिथून पण येताना आम्हाला म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला. येताना पाटील ताई, सुनंदाताई आम्ही तिघी बरोबर आलो. व्यवस्थित नेलं स्वामींनी, व्यवस्थित घरी पोहोचवलं. पाऊस असताना पण आम्हाला कुठल्याच गाडीचा काहीच प्रॉब्लेम नाही आलेला ताई. स्वामींनी सगळं खूप व्यवस्थित करून सुंदर. घेतलं ताई. खूप श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. खूप छान. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी सगळं समर्थ. सगळी काळजी प्रभूंनाच असते, म्हणून त्यांना सर्व कळतंय आणि ते बरोबर मॅनेज करतात ताई. श्री स्वामी हो ना, समर्थ. श्री स्वामी तेच आले समर्थ. होते माझ्या बरोबर तिथपर्यंत. मी हम्म. एकटीच होते ना, आणि एवढ्या रात्रीच जेंट्स पण घाबरतात प्रवास करायला. मी लेडीज असून पण एकटी आले होते ताई तिथपर्यंत. बरोबर आहे. श्री स्वामी समर्थ. हा, श्री श्री स्वामी समर्थ ताई स्वामी बोला. समर्थ. ऐकू येते ना ताई? हा श्री स्वामी समर्थ. मी मीनाताई जाधव बोलते बुलढाण्यावरून. काल दादानी ध्यान घेतलं होतं ना, तर मला पूर्ण श्रीकृष्णाच्या बाललीला पूर्ण दिसल्या ताई. पूर्ण लहानपणापासून ते पूर्ण ते हंडी फोडत वगैरे, आणि नंतर मग पूर्ण ते गाईचा कळप दिसला एक मोठा, पूर्ण तपकिरी कलरच्या गाई दिसल्या, आणि त्या गाईच्या मध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसले. त्यानंतर नदी दिसली. नदीच्या काठी तो नाग दिसला पाण्यामध्ये, त्याच्यावर उभे राहून श्रीकृष्ण बासरी वाजत होते. आणि ते झालं, आणि नंतर मग शेवटी काय झालं ताई, की मैदान दिसलं, असं युद्ध मैदान दिसलं, आणि त्याच्यावर अर्जुन आणि श्रीकृष्ण, आणि त्याच्यानंतर लगेच ध्यान संपलं लगेच. युद्ध मैदानामध्ये लगेच ध्यान खूप संपलं. सुंदर. हो, खूप मस्त छान. अनुभव आला मला रात्री. खूप सुंदर आला खूप अनुभव. छान ताई. थोडंसं आता दीक्षा घ्यायची होती मला मंत्राची, पण एवढं मिस केलं मी. रोज मला इतकं वाईट वाटते ना, दिवस निघला की एकदम आपण खूप मिस केलं, कारण यांचे ते ऑपरेशन सुरू होते ती हो. त्याच्यामुळे ते पुण्याला येणं जाणं सुरू होतं. तो पण खूप मोठा अनुभव आलेला, मी मागे सांगितला होता तुम्हाला. पूर्ण ऑपरेशन थिएटर मधून आणताच क्षणी मागे असं मोठ्याने आवाज झाला होता, श्री स्वामी समर्थ म्हणून. खूप म्हणजे इतके अंगावर शहारे आले होते तेव्हा. आणि आता माझं गुरुचरित्र सुरू आहे. आता आजचा पहिला दिवस आहे दादांच्या याच्यानुसार, पण म्हटलं आता 3 याचा संकल्प केलेला होता मी. दोन झाले समजा माझे, 2 झाले. म्हटलं आता 3रं करायचं, तर म्हटलं श्रावणात करू. 1 तारीख जर दिली दादांनी तर खूपच छान होईल, म्हणजे लागोपाठ 2 होतील माझे. तर आता परवा दिवशी झालं ताई, आणि कालचा दिवस समजा, उद्या पण परवा दिवशी झालं, आणि कालचा दिवस खाली गेला ना, आज 3रं सुरू केलंय मी आता गुरुचरित्र. सुंदर. हो ना. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ आहे. खूप छान अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. मी प्रिया चांबले बोलते, देवणीहून ताई. हा. आज मी घरी आरती ठेवली होती ताई स्वामीची. अरे वा, खूप सुंदर. हा, आज तुमची आरती सुरू झाली ना देवणी तालुक्यात? हो हो देवणी? ताई. खूप सुंदर. खूप एवढी छान. छान एवढी छान झाली ना ताई. आणि सकाळी ना मी मनात म्हणलं होतं की जेवढे सेवेकरी आलेत ना, तेवढ्यांना पोट भरून खाऊ घालून पाठवू द्या स्वामी महाराज म्हणलं होतं सकाळी. खूप छान. खूप सुंदर. अशी सेवा सुरू तर असू स्वामी द्या ताई. महाराजांना सगळ्यांना पोट भरून खाऊ घालून पाठवून दिलं सेवेकऱ्यांना बरं ताई. ते खूप सुंदर. ऍडजस्टमेंट कसे झाले, काय झालं, मला तर काहीच माहिती नाही असं. खूप आणि सुंदर एवढा अनुभव. छान आज अनुभव दादांनी तर एवढं छान सांगितलं ना, माझं एकदम मी मनात विचार करत होते, दादांनी सगळं स्पष्ट सांगितले ताई. हो, बरोबर आहे. एक मनात उभा विचार होता की दादांनी एक मिनिट, दादा बोलतायत संपूर्ण ना. माझी श्री स्टोरी स्वामी सांगितली. समर्थ. हा, हो दादा बोल. असं म्हणतात, मला सांगत आहे तुम्ही किती लोकांचा स्वयंपाक केला होता आणि किती लोकांना जेवण केलं? दादा, आम्ही ना फक्त जेवढे आडमी लोक आलेत ना, तेवढ्यासाठीच मी नाश्ता करण्याचं आयोजन केले होते दादा. बरं, आणि किती लोकांनी केला नाश्ता? कारण मी आणि सेवेकऱ्यांच्यासाठी नाही, आता त्यांना का चहा पाणी वगैरे करायचं आणि प्रसाद देऊन पाठवून द्यायचं असं नियोजन केलं होतं दादा. बरं. मग आज मग कसं ते चमत्कार स्वामीचा घडला, कसं आलंय ते मला काहीच कळलं नाही दादा. तिथं सुरुवात येते. आता भरपूर चमत्कार पाहिजे तुम्हाला. तुम्ही तुमच्या गावामध्ये तर नाही ना सांगा दादा, स्वामींचा अनुभव. ठीक आहे. आजच ना मी फर्स्टच टाइम केले तर एवढे अनुभव आहेत दादा. नंतर तर मग किती दाखवतील स्वामी. हो, खूप दाखवतील. खूप खूप.
जागे होत आहे. आणि तुमच्या एक गावाचे आजचे स्वामी कधी तयार करा आता आणि त्यांना सांगा स्वामी महाराजच विठ्ठल आहेत, महाराजच काही कृष्ण आहे, त्यांच्याच लीला आता सध्या युगामध्ये चालतील, स्वामींची सगळ्यांनी सेवा करा असं म्हणून सगळ्या गावाला सांगा. हो दादा, हो हो. आणि एक तर दादा, जसं तुमची मीटिंग जॉईन करते ना, खरंच माझ्या सगळ्याच गोष्टीमध्ये सुधारायला आहे दादा. खूप छान आहे. खरंच दादा, सगळे तुमची स्वामींची किती पण भरपूर किती पण जर म्हणलं ना दादा, खरंच तुमचे आभार भरपूर आहेत. नाही ताई, सगळे स्वामींची लीला असते. आपल्याला स्वामींचे सेवक बनायचंय आणि इतरांना दुःखी पीडित लोकांना स्वामींपर्यंत पोहोचवायचंय. त्यांचा आत्मविश्वास त्यांना भक्तीचा द्यायचा आहे आणि अख्खं विश्व स्वामीमय करायचं. तुम्ही आता राहता त्या गावामध्ये जरी सेविकरी वाढवलेत तरी तुम्ही जिंकलात. तुमच्या हो पाठीशी आम्ही सदैव असू. फक्त हाक मारा तुम्ही, आम्ही तुमच्या पुढे हजर असू. काळजी करायची नाही. नाही चल दादा, खरंच मी चल. बघितले, मी एक हाक मारून भेटले, खरंच दादा तुम्ही माझ्या पाठीशी राहिला दादा. अवश्य अवश्य ताई. सगळं खूप छान. हे आमच्या केले दादा. प्रतिभा माळीताई त्यांचं, पार्वतीताई त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे. ते शिवलीला ताई त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान हो आहे. हो दादा. चालेल हो चालेल. हो धन्यवाद. जय स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ दादा. हो छान. असं बोलायचं ताई, सुंदर कानात अनुभव. बसतं ना बोलायचं. हा ठीक आहे चालेल. हो हो दादा. खूप हो सुंदर अनुभव ताई, खूप छान अनुभव. असंच सर्वांनी प्रयत्न करा. बघा, हा एकदम लहान वयाचे ताई आहेत बरोबर, पण त्यांनी आज एक आरती सुरू केली आहे. म्हणजे किती मोठं प्रभूंचं कार्य आहे. त्या आरतीच्या माध्यमातून 100 किंवा 150 लोक तरी एकत्र होतील एक आरतीमध्ये. म्हणजे तुम्ही किती खरंच घरांपर्यंत ताई, एवढं प्रभू कष्ट कार्य घेतलंय ना ताई. पोहोचवतायत. ताई असं किती पण करायला तर कमीच वाटेल, एवढं उत्सुकता, एवढं छान वाटायला ना खरंच. खूप छान ताई, खूप सुंदर. आणि ताई खरंच तुमचे पण भरपूर धन्यवाद बरं. तुमचं तर एवढं आवडतंय ना मला खरंच. सर्व प्रभूंची तुम्ही लय इच्छा छान असते सांगता ताई. ते. नाही नाही, खरंच प्रभूंची तुमची इच्छा पण असते. सांगण्याची लीला वगैरे एवढं भरपूर छान आहेत ना ते खरं. श्री स्वामी समर्थ हो ताई. ते श्री स्वामी समर्थ. सर्व हो प्रभूंची हो, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. चल, अजून कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, मी चांदोलीवरून बोलते पोलीस स्टेशनशी. हा बोला ताई. हा ताई, मी सकाळी तुम्हाला अनुभव सांगितला होता त्या याचा त्र्यंबकचा. तर आज पण मला अनुभव असा आला की आज आमच्या केंद्रातली म्हणजे केंद्राने एक देवी मंदिर आहे, तिथं आम्ही स्वामीचा फोटो तात्पुरता ठेवलेला. तिथं आम्ही दर गुरुवारी सकाळ संध्याकाळ 10:30ची आरती घेतो आणि संध्याकाळी 6:30ची आरती घेतो. मी आज माझा मला नैवेद्य होता. नैवेद्य आरती झाल्यानंतर काही सेवेकरी म्हणजे 1-2 महिला मी घरी आणले. तर आमचं नियोजन झालेलं आहे शनिवारी आम्हाला त्र्यंबकला गुरुपीठावर नवनाथ आहे, गुरुचैत्र पारायण 1 दिवसाचं. तर मी 20 बाया अशा रेडी केल्या आणि आम्ही असं प्रत्येक ठिकाणी असं कुठं काही कार्यक्रम असला स्वामीचा तिथं मी महिलांनी घेऊन जात असते. तर आज त्यात महिला आल्या आणि माझ्या म्हणजे स्वामीने 2दा-3दा असं लीला केलेलं. त्याच्यामुळे हे महिला आल्या का काय करतात, स्वामींच्या देवाजवळ येऊन आणि मुद्रा वगैरे करता दर्शन घेता. तर त्यातली एक महिला म्हणे, का ग म्हणे हा फोटो तुला विसर्जन करायला लावला होता म्हणे. माझ्या घरात एक स्वामींचा फोटो आहे, म्हणजे पूर्ण दत्त नित्यसेवेच्या पुस्तकावर जो काही फोटो आहे ना स्वामी महाराजांचा, तसं पूर्ण एका खाली एक ते सगळे गुरु आहे, तो फोटो आहे माझावाला जुना. पण तो एकदम असा फिक्कट झालेला आहे. आणि ती महिला आज आली म्हणजे बऱ्याच जणी 2-3 जण काय माझ्या घरी येत असतं. तर त्या मला म्हणतात हा फोटो तू विसर्जन कर. पण मला तो फोटो असं विसर्जन करावंच वाटत नाही. पण त्यातली एक जणी आली, ती म्हणे काय ग हा फोटो खूप फिक्कट आहे, एवढा डार्क कस काय झाला फोटो. मग मी निरीक्षण करून पाहिलं, म्हणलं खरंच फिक्कट आहे, कस काय डार्क झालं. मागचे देव आहे ना ते दत्तगुरु आहे, श्रीपद वल्लभ महाराज आहे, ते सगळे फिक्कट. मग फक्त स्वामी महाराज असं वाटतं जसं की आपल्या संग बोलून उठतील. ते एकदम डोळे वगैरे पण एकदम डार्क झाले त्यांचे, पूर्ण ते पुरं डार्क होऊन गेले. आणि हा अनुभव जसा मी गुरुमंत्र घेतला तसे खूप खूप अनुभव मला घरामध्ये येऊ राहिले. कुठून बोलतायत ताई तुम्ही? मी चांदोरी सायखेडा.
तुम्ही आज दादा ते मोरे ताईशी बोलले ना? अच्छा, ओके 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 ओके. चांदोर्णीवरून हो बोलताय. मी त्यांची मैत्रीण बोलते. तर त्या महिलांना पण मी जमा केलं होतं त्या टायमाला. मी एक कॉल हा केला हा. सर्वांना, सर्व नाही कारण की त्यांना खूप स्वामींची आवड आहे. आणि सर्व ग्रुपला पण मी लिंक टाकून दिलेली. सर्व महिला ग्रुपला पण ऍड झालेल्या आता. आणि त्यांना सुद्धा बराचसा अनुभव येऊ राहिला सर्व महिलांना. खूप सुंदर ताई. तुम्ही पण अशी सेवा करा. तुमच्याकडे ते शीतलताईंच्याकडे जाऊन आणि असं हो तिथं काही चालले होते आता बाजूचे माझ्या घरी स्वामी. घराच्या शेजारी जे जगा आहेत ना, त्याच्यावर तुम्ही हे हा करू हा. शकता. असे अनुभव तुम्हालाही खूप छान येतील ताई. प्रयत्न मी करा. अनुभव भरपूर येताच आहे ताई मला. आणि त्या शीतलताई पण आता आल्या होत्या. त्या बोलल्या माझ्याशी, दादांचा फोन आला होता, दादा असं बोललाय म्हणे. ठीक आहे म्हटलं, करू म्हटलं. आता तर मी बऱ्याच जणांना लिंक पाठवली म्हटलं, सेवा तर चालू झाली. पण अजून खूप मोठ्या सुंदर. प्रमाणात आपण सेवा करू म्हटलं असं. आणि असं पण ताई आम्ही जिथं पण म्हणजे काही गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण असतं, तिथं आम्ही ना सगळ्या महिला एक गाडी करून जातच असतो. मग कुठं पण असो, आता त्र्यंबकला पण हे पारायण, तिथं पण आम्ही गाडी करून आलो होतो. पण छान सेवा झाली. त्या टायमाला मला खूप टेन्शन आलं होतं. माझे बॅग, आता मोबाईल परत सर्वच हरवले होते. गाणगापूरसाठी 2 गाडी तयार करा ताई. हो निश्चित आजच विषय झाला आमचा वाला ताई. नक्की येणार आम्ही. ओके ताई. या. हो ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. आणि ताई मला 2-3 अनुभव खूप छान आले खूप या सुंदर ताई. सेवेच्या. अजून ही अजून सेवा पुढे आहे ना खूप मला, अनुभव येणार. फक्त सेवा करत राहा. फलाची चिंता नका करू ताई. ही सेवा आहे ना मी 2 वर्षापासून अटेंड केलेली ताई. पण मग खरंच खूप म्हणजे खूप अनुभव आहे त्या सेवेत. खूप सुंदर. ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी दादांचा समर्थ फक्त ताई. आशीर्वाद पाहिजे आम्हाला. हो, अवश्य. जेव्हा दादा मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांचा आशीर्वादच असतो आपल्या पाठीशी. नाही, काल पण खूप सुंदर मार्गदर्शन केलं दादांनी. काल तर मी माझा वाला अनुभव सकाळी सांगितलं. मला ज्या टायमाला ध्यानस्थ झाले त्या टायमाला म्हणजे त्र्यंबकच्या स्वामी महाराजांनी पूर्ण कृष्ण रूपामध्ये दर्शन दिलंय मला. अरे वा. ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. दादा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. कोटी बोला. कोटी प्रणाम दादा. ताई कालची मीटिंग खूप छान होती. मी मीटिंग ऐकत ना दादाने सांगितलं ध्यान लावा तुम्ही ध्यान लावलं ते तुमचा कृष्ण मंत्र चालू होता. पण मला असं वाटतच नव्हतं की ध्यानात आहे किंवा मी झोपलेली आहे असं मला काही समजत नव्हतं. पण त्याच्यानंतर मी झोपले आणि नंतर मी झोपल्यानंतर दादांनी स्वतः दादा कृष्ण मंत्र बोलत होते आणि दादांनी कृष्ण मंत्र म्हणत दादांचा हात माझ्या डोक्यावर ठेवला. म्हणजे तो माझ्यासाठी खूप खूप मोठा अनुभव आहे. खूप छान ताई. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. आवाज येतो ना ताई? श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई मी जालन्याहून बोलते, कविता मुंजाळ. हा. ताई मी तुमच्याकडनं सेवा घेतली होती नोव्हेंबर मध्ये. बरं. तर माझा म्हणजे प्रश्न सुटला काही बाकी आहे. आणि माझं कसं मला दिलं होतं, मी पहिल्याच्या मठात केलं आणि दुसरं पारायण मी आता घरी केलं मागच्या महिन्यामध्ये. माझ्या मुलीने केलं आणि माझ्या पोटामध्ये ना ताई मी सेवा म्हणजे रुद्राभिषेक बिन केला आणि माझ्या पोटामध्ये 3 गाठी झाल्या होत्या. म्हणजे मी सोनोग्राफी वगैरे केल्या तर मग डॉक्टर म्हणे आज ऑपरेशनच करावं लागेल म्हणे, तशा जिरणार नाही त्या गाठी. मग औरंगाबादला एमजीएम मध्ये मला ऑपरेशन सांगितलं होतं ताई. तर मग मी म्हणजे रुद्राभिषेक चालूच होता पण मला त्रास असल्यामुळे माझ्या मुलीने केला, म्हणजे पूर्ण कम्प्लीट झाला. आणि मी रोज सकाळी उठले की स्वामीला पहिला हात जोडायचे. स्वामी मला, कारण की माझ्या मागे 4 मुली 1 मुलगा आहे ताई. पण मी म्हटलं माझं कसं होईल, छोटाले लेकरं आहे, मुलगा छोटा आहे, माझं ऑपरेशन कॅन्सल होऊ द्या. असं रोज उठलं की सकाळी स्वामीला हात जोडायचे. पण मग डॉक्टर म्हणे नाही करणं जरुरीच आहे म्हणे. मग बरं ठीक आहे, माझ्या मिस्टरांची ड्युटी पोलीस मध्ये ना, मग त्यांची सुट्टी वगैरे करून आम्ही म्हणजे सगळं नियोजन केलं. आणि मग 1 जूनला मी ऑपरेशनला गेले, 1 जुलैला. तर मग म्हणले की ताई आपण सोनोग्राफी करू, गाठी वाढल्या की कसं झालं, म्हणजे जास्त झाल्या का कमी झाल्या बघू म्हणे. म्हणलं ठीक आहे. मग मी तिथं रडू लागले. मला वाटलं जास्त वाढल्याच काय की त्या, पण डॉक्टरने ऑपरेशन करणं म्हणजे जरुरी सांगितलं होतं, मोठ्या गाठी होत्या खूप. तर मग गेलो सोनोग्राफी केली. मग
तिथंच थांबलो रिपोर्ट येऊपर्यंत. रिपोर्ट आला, मग मॅडमनी बघितला वगैरे तिथं. मॅडम म्हणे तुमच्या गाठी पूर्ण कॅन्सल झाल्या म्हणे, ऑपरेशन करायची काही जरूरत नाहीये म्हणे. मी तिथंच रडू लागलो. म्हणलं चांगलं झालं, कारण की माझ्या माग म्हणजे मुलाची शाळा ती चालू होणार होती ना. तर मग मी तिथंच मॅडमला सगळं बोलले, खूप रडले तिथं. माझं रुद्राभिषेक पण चालू होता, पारायण पण झालं, सगळं म्हणजे सेवा चालू होत्या. मला म्हणजे मी खूप खूप हे करत होते, पण माझ्या तेवढ्या त्या गाठी जिरल्या ना ताई. मला खूप म्हणजे असं चांगलं वाटलं, म्हणजे माझं ऑपरेशन टळलं. नाहीतर मी म्हणजे माझं छोटं मुलं आहे आणि करणार कोणी नव्हतं की माझं. म्हणजे रोज डान्स मी हात जोडत होते, दादा ऑपरेशन कॅन्सल होऊ द्या, देऊ नका. आज माझं कॅन्सल झालं ऑपरेशन. सगळे रिपोर्ट आले, आता सगळे परत सोनोग्राफी केले, त्याच्यात पूर्ण ताई आवाज क्लिअर येत नाहीये तुमचं. नाही येत का? हॅलो. आता आला ताई. खूप छान अनुभव, खूप छान, खूप सुंदर अनुभव. हो चालेल. ताई, माझं म्हणजे श्री स्वामी क्लिअर झालं. समर्थ. आता काल तुमच्याकडनं ते म्हणजे मेसेज पाठवला ना धर्मवती तीर्थाची माहिती. हा हॅलो. तर हा माझं बोला. म्हणजे हॅलो हा बोला. ताई, ताई आवाज ब्रेक होतोय, तुम्ही लिहून पाठवा ना तुमचे अनुभव. लिहून पाठवू का ताई? हो हॅलो. लिहून पाठवा ताई, हॅलो. आता आवाज तुमचा कट होतोय ना म्हणून. बरं बरं ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. अभिरुची ताई श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई बोला. दादांना पण खूप खूप श्री स्वामी समर्थ. तुम्हाला पण सगळ्या ऍडमिनला श्री स्वामी समर्थ. ताई आवाज येतोय ना माझा? हो येतोय ताई. अभिरुची ताई, रात्री ध्यान घ्यायला लावलं होतं ना हा दादाने, तेव्हा मिस्टरांना आहे ना कृष्ण बासरी वाजवताना दिसले. आणि मला आहे ना ते मला खूप काय काय दिसत होतं, पण काय मला स्पष्ट दिसत नव्हतं. निळ्या कलर मध्ये अशा लहरी अशा यायच्या जायच्या असं दिसत होतं आम्हाला दोघांना पण. आणि परवा दिवशी काय झालं ताई, चहा ठेवला ना स्वामींना, चहा आणि बिस्किट ठेवलं. स्वामींनी काय केलं, ती बिस्किटची वाटी आहे ना दुसरीकडे ठेवून दिली आणि त्या जागी चहा ठेवला. हा त्यांना काय माहिती बिस्किट नव्हतं पाहिजे का काय माहिती. आणि ताई मला एक सांगायचंय की मला आहे ना म्हणजे असं कोणी सांगितलं नव्हतं हे आपल्या दादांबद्दल, काही नाहीये. कुणी मला म्हणजे हे असे सांगतात ना की तुम्हाला ऍड करतो, असं चाललंय दादांचं. तर मी सहज युट्यूबवर पाहता आहे ना, मला वाघुलीचा मेळावा होता ना, ते मेळाव्याचे मला युट्यूबवर दिसलं आणि मला गोडी लागली. मी युट्यूबवर दादांचे ते तुम्ही मीटिंग म्हणायचे ना, पहिलं मला नवीन कळत नव्हतं मीटिंग म्हणजे काय, म्हणून मी दादांचं ऐकत राहायची स्वयंपाक करताना किंवा कधी अशी निवांत भाजी वगैरे मला ते दादांचं एवढं आवडायला लागलं ना. आणि दादा बोलता बोलता बोलायचे ना की आमच्या 11 मीटिंग जे ऍड कर, म्हणजे 11 मीटिंगला तर त्यांचं सर्व काही ते हे होऊन जाईल ना. तर मला एकदम म्हणजे मनात असं वाटायचं की मग मी त्याप्रमाणे दादांच्या त्या मीटिंग ऍड करत गेले. मग तुमचे आतापर्यंत जेवढे मेळावे झाले तेवढ्याला पिठापूर असू द्या किंवा मनसर असू द्या, मिरज असू द्या, म्हणजे जिथं जिथं मला येता येईल ना, औदुंबर असू द्या, तिथं मी यायचा प्रयत्न केला. आणि मी आता इतक्यापर्यंत तुम्हाला जॉईन झाले, पण मी एकही अजूनपर्यंत प्रश्न टाकलेला नाहीये. पण स्वामींच्या कृपेने, दादांच्या कृपेने मी ऍड झाले. म्हणजे तेव्हापासून आहे ना, आणि मीटिंग सगळ्या मीटिंग जेवढे जास्तीत जास्त मीटिंग मला ऍड म्हणजे करता येईल ऍड तेवढे करते मी. जर समजा कधी माझ्याकडनं नाही झालं ऍड, कुठं बाहेर गावाला गेले वगैरे तिथं रेंज नसेल तर तेवढ्या मात्र माझ्याकडनं आतापर्यंत सुटल्यात. नाही तर घरात असल्या मी एकही मीटिंग अशी सोडली नाही. फक्त दादांचं एकदाच ऐकलं होतं की आमच्या 11 मीटिंग ऍड करा तुम्ही, बघा तुम्हाला. आणि मला फक्त एकच इच्छा आहे, दादांना सांगते की मला जास्तीत जास्त स्वामींपर्यंत पोहोचायची बस. मला बाकी काही नको. त्यामुळे मी अजूनपर्यंत प्रश्न पण नाही टाकलेला ताई. ताई तुमचे ध्यास असेल तर प्रश्न न टाकताही तुमचे प्रश्न सुटतील. फक्त प्रभूंचा ध्यास घ्या.
आणि काळजी करू नका ताई, सर्व व्यवस्थित होणार. कारण आपण प्रभूंची सेवा करतोय आणि जेव्हा आपण प्रभूंसाठी, प्रभूंच्या दर्शनासाठी, त्यांच्या दर्शनासाठी आपण इतके आतुर असतोय, तर ते पण सुद्धा आपले प्रश्न सोडवण्यासाठी आतुर असतात. म्हणून आपण काळजी नाही करायची ताई. मला प्रश्नापेक्षा आहे ना ताई फक्त जास्तीत जास्त स्वामींपर्यंत जायचं बस एवढीच इच्छा आहे बस. अवश्य जाणार ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री श्री स्वामी समर्थ. बोला. बोला ताई, बोला. ताई मी डोंबिवलीवरून बोलतेय. ताई माझा अनुभव असा आहे की माझी मुलीची जी ट्युशन टीचर आहे ना, तिचे वडिलांना पायाच्या मधल्या बोटाला जखम झाली आणि ना त्यात पॉइझन झालं आणि ते पसरलं आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन मध्ये इतकं पसरलंय ना ते की त्यांचा पायच काढावा, म्हणजे खालचं जे तळपाय आहे ना तो कापून काढावा लागेल असं सांगितलं त्यांनी. आणि ना मला जेव्हा कळालं ना तर तो दिवस होता शुक्रवार आणि शनिवारी ऑपरेशन होतं त्यांचं. आणि जी ट्युशन टीचर आहेत ना त्यांच्या वडिलांना घेऊन उल्हासनगरच्या हॉस्पिटलमध्ये होत्या आणि जेव्हा मला कळलं मी त्यांना फोन केला तर ते बोलले आता मी येता मला 11 वाजतील, मग मी तुमच्याकडे कधी येऊ आणि ऑपरेशन दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता. तर मग कसं मी तिथं देऊ ना. तर मग काय झालं असं की म्हणजे मी फोन ठेवला त्यांच्याशी बोलता बोलता आणि 5 मिनिटात त्यांना डॉक्टरांचा फोन आला की ओटी मध्ये जागा नाहीये तर आपण ना मंडेला करूया ऑपरेशन. आणि मग मी त्यांना रुद्रतीर्थ दिलं शनिवारी आणि एवढ्या 2 दिवसामध्ये ना त्यांचं ऑपरेशन झालं, पण पाय कापायची वेळ नाही आली. फक्त ते मधलं बोट आहे ना तो कट केला आणि ते तळपायातलं सगळं पॉइझन आहे ना ते त्या बोटाच्या मार्फत काढून घेतलं आणि आता म्हणजे आणलं त्यांना घरी. खूप सुंदर, खूप मोठा अनुभव आहे ताई. हा अनुभव तुम्ही YouTube वरती सुद्धा शेअर करू शकतात. हो ताई, नक्की नक्की. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. हा ताई, मी चांदूरवरनं बोलते, रुपाली सुरवंशी. आता बोलली ना मी. तर ताई मला हे विचारायचं होतं, आमच्या इथं केंद्र नसल्यामुळे आम्ही काय करतो, दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ देवी मंदिरात घेतो. कालभैरव अष्टमी राहते तेव्हा कालभैरव अष्टकची सेवा आम्ही कालभैरव मंदिरात घेतो 11 वेळेस. त्याच्यानंतर खंडेरावाचं जे मल्हारी सप्तशती ते एक रविवार ठरवलेलं आम्ही, 4था रविवार, तेव्हा खंडेरावाच्या मंदिरात जाऊन ती सेवा करतो आम्ही. असं म्हणजे जे सेवा. आणि एकादशीला आम्ही भागवत वाचन करतो, 7 श्लोकी भागवत घेतो एकादशीच्या दिवशी. असं सेवा आता सध्या आमच्या महिलांच्या चालू आहे. आणि आमची महिलांची टीम सर्व 250 महिलांची टीम झालेली आता, म्हणजे ऑनलाईन असा ग्रुप मी तयार केला. त्या ग्रुपला मग जशी कुठली पण केंद्राची सेवा आहे तर मी ती सेवा आहे ना ग्रुपवर टाकत असते. मग महिला ते वाचून काही काही सेवा करतात. आमुष्याचं आता आपल्या आमुष्याचा तोडगा असतो तर मी ती सेवा त्या ग्रुपवर टाकत असते. मग तसं त्या महिला ते सेवा करत असते. असं काही केलं तर काही अडचण येत नाही ना. कोणी मार्गदर्शनच पाहिजे या गोष्टीत असं. ताई उद्या ताईंशी बोलून आणि दादांकडून मार्गदर्शन घेतो. हा, ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई, येतोय आवाज. कल्पना ताई, आवाज नाही येत तुमचा. हा, बोला बोला. श्री स्वामी मला ना डॉक्टरांनी हॅलो, श्री स्वामी समर्थ. काय येतंय का? हा, येतोय. हा, मला ना डॉक्टरांनी खूप मोठा आजार म्हणजे कॅन्सर झालेला आहे असं सांगितलं. मी दादांकडून सेवा घेतली, सेवा केली आणि ब्रेन ट्यूमर होता एका उजव्या बाजूला. तर मी सेवा घेतल्यानंतर माझा ती गाठच नाही शिरली. कॅन्सर खूप मोठा अनुभव आहे ताई. खूप छान. नाहीसा झाला. खूप सुंदर ताई. युट्यूब वर शेअर करायचा होता. युट्यूबला शेअर करा, माझा कॅन्सर नाहीसा झाला दादांमुळं, ब्रेन ट्यूमरचा. बघा ताई, ह्या रुद्र सेवा, स्वामींच्या सेवा
कॅन्सर सारख्या HIV सारख्या आजारांवर देखील मात करतात. असे खणखणीत सांगा की सगळे सेवेकऱ्यांनी उद्या उठून कोणाला आजार होऊ नये कॅन्सर सारखे, आणखी महाभयानक आजार होऊ नये म्हणून सकाळच्या सेवेला 6:30च्या आणि संध्याकाळच्या रुद्र सेवेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती असावी असं तुम्हीच सांगा, तुम्हाला तो आलेला अनुभव. 2च कारण केमो काय झाले नाहीच झाला. 2च केमो बघा, झाले कॅन्सर. ह्या ताईंचा कॅन्सर या सेवेच्या माध्यमातून नाहीसा झालेला आहे. एवढी मोठी प्रचिती, जिथं बघा लाखो रुपये खर्च करून केमो करावे लागतात, ठीक आहे, आणि इथं ताईंच्या सेवेने त्यांचे केमो टळलेत. मी परत एकदा सांगतो, या आमच्या ग्रुपच्या ऑनलाईनच्या माध्यमातून ज्या सेवा केल्या जातात त्या एवढ्या जबरदस्त आणि पॉवरफुल असतात. जर तुम्ही तन मन धनाने जर त्या सेवा व्यवस्थित केल्या तर लाखोंचा खर्च टळतो. पैसे तुमच्याकडे असतील तर ठीक आहे, पण वेदना कमी होतात त्या शरीराला, हे लक्षात घ्या. पहिल्या ते वेदना तुमच्या जातील. हॅलो, ऐका ना ताई, पहिल्या केमोला मला माझा जीव जायला झाला होता. स्वामींनी मला येऊन उठवलं, श्वास घे आजी, श्वास घे म्हणून स्वामींनी उठवलं येऊन. दुसरा केमला मी का झोपली जो म्हणून स्वामींनी येऊन उठवलं घरी. आणि पहिल्या केमोला दवाखान्यात आलेली श्री स्वामी स्वामी समर्थ स्वतः. दादा बोलतायत. दादा बोलतायत, तुम्ही ऐका. हा ऐकते. स्वामी, श्री स्वामी समर्थ. दादा, श्री स्वामी समर्थ बोलिये. हा चालेल, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी खूप समर्थ. छान ताई. दादांचं म्हणणं काय आहे बघा, किती किमोची वेदना किती असते आणि पैसे किती खर्च होतोय, तरी पण आपल्याला ही दादांनी जी संधी आपल्याला दिलीये रुद्रसेवाची, त्यामुळे आपले अनेको असे आजार संपून जातात. म्हणून आपण सर्वांनी रुद्रसेवेसाठी अवश्य प्रयत्नशील, म्हणजे रोज रुद्रसेवा जॉईन करावी, म्हणजे करावीच. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. हा, श्री स्वामी समर्थ ताई. मी मनीषा चौकाशी बोलते. मला म्हणजे मी बीज मंत्र चालू केला ना मागच्या गुरुवारपासून, तर पहिल्या गुरुवारीच मला गाय आणि वासरू माझ्या देवाऱ्यासमोर उभा राहिले असं साक्षात्कार दिला. आणि आज बीज मंत्र म्हणताना दादा पुढं बसून असं आशीर्वाद द्यायला लागल्यात असं आलेलं. आणि आज थांबा ताई. हा बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. आज मी केंद्रात ज्यावेळी गेले ना, त्यावेळी जपमाळ चालू होती. त्यावेळी दादांनी अक्षरशः डोक्यावर हात ठेवून असं हात फिरवला डोक्यावर. आणि माझा मुलगा आज विजा काढायला पुण्याला गेला होता, तर त्याचं काम पूर्ण झालं विजाचं. खूप सुंदर. हा, म्हणजे दादांच्याकडून मी सेवा पण घेतली होती. आणि कोल्हापुरात दादांची आणि त्याची भेट झाली ना, त्यापासून त्याच्या स्वभावात खूप फरक पडला ताई. कोल्हापुरात ज्यावेळी भेट झाली ना त्यावेळेपासून. खूप छान. त्यांच्या घरी आलो होतो त्यावेळी. सर्व छान होणार. हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, मी नवीन सेवेकरी आहे. त्र्यंबकेश्वरला जायच्या 4-5 दिवस अगोदरच जॉईन झाले मी. आणि आज अनुभव हे ऐकत होते आणि अडचण होती म्हणून रुद्र म्हणजे सेवा मी हे केली नव्हती. आणि अनुभव ऐकत होते तेव्हा मला प्रत्येक जणांचं असं म्हणजे प्रत्येक जण मेवा खायला भेटल्याशिवाय सेवा करत नाही हे तर खरंय. प्रत्येक जण दादाकडे प्रश्न टाकतो आणि मी स्वतः एक लिव्हर पेशंट आहे. आणि खूपदा विचार यायचा की दादाकडे प्रश्न टाकावा पण दादांचा पण रात्री मी ऐकलं की दादा म्हणतात की भोग हे भोगूनच संपवायचे असतात. आणि मी 6 वाजता स्वामींना निवेदन ठेवलं की दादांना आणि स्वामींना
की भोगी भोगूनच संपवते. मी दादाकडे प्रश्न बिलकुल टाकणार नाहीये, पण मला निस्वार्थ सेवा करायची आहे आणि गाणगापूरचा मेळावा लवकरात लवकर होऊ द्या आणि मला त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या. मी असं 6 वाजता स्वामींना निवेदन दादांना ठेवलं आणि 7:30 वाजता दादांचं कळतंय की आपला मेळावा होणार आहे. ही खूप मोठा अनुभव आहे ताई माझ्यासाठी. खूप सुंदर. मी 6 वाजताच दादांना नमस्कार केला आणि मी कारण देव्हाऱ्यापाशी पण जाऊ शकत नव्हते, लांबूनच नमस्कार केला आणि 1 तासात तर मला हे बातमी कळते की आपला मेळावा होणार आहे म्हणून. खूप सुंदर. आज माझा तर सर्वांना एक सुवर्ण संधी आहे. सर्वांना एक गिफ्ट मिळालंय. हो उपहार हो मिळालाय सर्वांना. हो ताई. आणि दादांसाठी 2 ओळी मला गायच्यात ताई. ठीक आहे ताई, गाऊ बोला. शकते का? गाऊ शकते का? हा, बोला. जब से गुरु तुम्हें मैंने मान लिया, मैंने अभिमान बनाना छोड़ दिया. जब से गुरु तुम्हें मैंने मान लिया, अभिमान बनाना छोड़ दिया. ए दौलत कोटे की ये कोटे बंगले मेरे हैं. ए दौलत कोटे की ये कोटे बंगले मेरे हैं. ये सब कुछ छोड़ जाना है, मैंने मोह बनाना छोड़ दिया. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर. धन्यवाद ताई. मला जास्त लिहिता वाचता येत नाहीये आणि मला पोरांनी जॉईन करून दिलंय. थँक्यू श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. असेच जॉईन होत राहा. सर्वांना तुमचे अनुभव सांगून तुम्ही सर्वांना जॉईन करा ताई. हो ताई, मी 15 दिवस झालं जॉईन होऊन. मी 4 जणींना घेऊन आले होते. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई, मी कविता बोलते धायरीवरून. हा, बोला ताई. मी 14 जुलैला पारायण केलं होतं. दादांनी सांगितलं होतं मला. ताई, आवाज येतोय माझा? हा हा, येतोय ताई. माझी एक मैत्रीण आहे, ती 10 तारखेला घरातून निघून गेली होती. तर मी पारायणच्या दिवशी बसले, म्हणलं जिथं कुठं असेल तिचा तपास लागू द्या म्हणलं महाराज. दादांना पण विनंती केली आणि मी सकाळी 5 वाजता पारायणाला बसले होते. आणि माझा मुलगा पण ते पण मी संकल्प केला की ह्यावेळेस त्या मुलांनी यावं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या बरोबर येऊन स्वामींना नैवेद्य वगैरे, दत्तांना वगैरे नैवेद्य दाखवावं त्यांनी. आणि बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो आला घरी आणि माझी मैत्रीण गेलेली होती ना, त्या दिवशी 10 वाजता निरोप आला की सापडली म्हणून आळंदीला. खूप सुंदर. हो, आणि माझी एक इच्छा आहे, सून बोलत नाही ना, तर मला नारायणपूरला जे आपलं आहे ना पारायण, इच्छा येत आहे. हा, गाणगापूरला. तर माझी खूप इच्छा आहे तिला येण्यासाठी. तिचं काहीतरी सांगितले, बाळाची जी शीर आहे ना ती चोकअप झाली, डॉक्टरने सांगितलं. तर माझी खूप अशी इच्छा आहे की तिला घेऊन यावं गाणगापूरला पारायणासाठी. चालेल ताई, अवश्य प्रयत्न करा. तुम्ही अवश्य येणार. माझा मुलगा 2 वर्ष माझ्या संग बोलत नव्हतं ताई, पण त्या दिवशी आला त्यांनी आणि रात्री पण आला, मला दवाखान्यात पण घेऊन गेला. ताई, मला दादांचा आवाज ऐकला ना की मला खूप रडायला येतं ताई. मला दादा कधी भेटतील असं झालंय मला ताई. हे सर्व भगवंताची किमया असते. म्हणजे त्यांची एक मायाळू जे प्रेम असतात ना, ते आपल्याला म्हणजे रडण्यासाठी हे करतात. मला दादांचा आवाज ऐकायचा आहे ताई. मला खूप रडायला दादांचा आवाज जरी ऐकला तर. खूप सुंदर ताई. एवढी श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अजून कोणाला अनुभव सांगायचे? ताई, मी सोनाली ताईंची इथं भेटले होते तुम्हाला. आपलं हे होतं ना,
हो, ताईंच्या घरी स्वामी पादुका चरित्र आली होती पारायण तेव्हा जे का? होतं ना आपलं, हं. त्याचा 18वा अध्याय मी तिथं वाचला. मला भेटले होते मी तिथं. सोनाली ताई इथंच ना राहायला. हो. हो, तिथंच आहे मी राहायला. ताई तुम्हाला पण भेटायचंय मला. तुमचा आवाज इतका सुंदर आहे. तुमचा आवाज जरी ऐकला तरी मला खूप असं मन भरून येते. दादांचा आवाज ऐकला तरी मला असं रडायला येते. मला दादांची भेट घालून द्या तर ताई. गाणगापूरला या ताई तुम्ही. श्री हो, स्वामी येणार आहे समर्थ. मी. श्री चालेल. स्वामी समर्थ ताई. हो. श्री स्वामी समर्थ ताई. हो. ताई मी बोलू? हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. मी मीनल गंगोत्री बोलते. हे आपले हे जे पारायणाबद्दल म्हणतात आहेत त्याची रूपरेषा आपल्याला कुठे समजते, म्हणजे ह्याची माहिती कुठे ते मिळते? सर्व माहिती देण्यात येईल ताई. आता फक्त दादांनी डेट डिक्लेअर केली आहे. काय किती तारखेला आहे? किती 10 तारखेला आहे? नोव्हेंबर. हा ताई, किती 10 तारखेला आहे? नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर. हा. ठीक आहे, बघूयात आता कसं जमतंय मुलांच्या ह्याच्यावर. प्रयत्न करेन मी येण्याचा तरी. चालेल. मला तुमच्यामुळे खूप आधार झाला बरं का. मला इथे असं छान वाटतंय आता. तरी माझं म्हणजे रेग्युलर नाही अटेंड होते, पण तरी करण्याचा प्रयत्न करते आहे मी. अवश्य ताई प्रयत्न करा. अवश्य सफल होणार तुम्ही. का सफल होणार नाही? हो. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? लवकर लवकर अनुभव सांगा सर्वांनी. स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. हा, बोला ताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई, आवाज येतोय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई, येतोय आवाज. हा, मी रेखा भगत अकलूजनं बोलते. आज गुरुपुष्प असल्यामुळं ब्रह्मकमळ उमललंय आता. अरे वा, प्रभूंच्या चरणी वाहून घ्या. हा, म्हणजे मंदिरात का? श्री स्वामी समर्थ. आपलं घर देवहार असतं ना, देवहारा तिथे वाहून घ्या. बरोबर. सकाळी का आता? आता वाहून घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नाही. श्री स्वामी अनुभव सांगायचे. सांगा अनुभव लवकर. श्री स्वामी समर्थ. अभिरुची ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. आवाज येतोय ताई? हा, येतोय ताई बोला. ताई मी दुपारी तुम्हाला कॉल केला होता. मी कॉलच नाही उचलला. हा, ते आपल्याला ते मला मंत्र विषयीच विचारायचं होतं ना. तुम्ही नाही म्हणलं का गुरुवारी मी सांगते तुम्हाला? बघा आता ताई, दादांनी मंत्रासाठी म्हणाले की ज्यांचे राहून गेले मंत्र त्यांना आता गाणगापूर मंत्र भेटणार आहे असं बोललेत दादा. आता तुम्ही सांगू नाही शकत? नाही म्हणजे ताई ऐका ना. अच्छा, ओके. तुम्हाला तो मंत्र वाचता येत नाही तेच बोलतायत का ताई? हो. चालेल, ओके. आज गुरुवार आहे. हो. 10 मिनिटं द्या, मी दादांना विचारून तुम्हाला मेसेज करते. हा, ठीक आहे ताई. आणि ऐका ना, मला रात्रीचा एक अनुभव सांगायचा ताई. रात्री ना आपण ते ध्यानाला बसलो होतो ना, तेव्हा मला काहीच नाही म्हणजे, पण फक्त थोडं मला हलवल्यासारखं झालं. पण कोण होतं काय होतं मला काही कळलंच नाही. पण तेव्हा 5 मिनिटांनी याच्यावर बिछाण्यावर आले आणि जागीच होते ताई. माझ्या तोंडात असा मंत्र चालू होता स्वामी समर्थांचा. म्हणजे चालूच असतो माझ्या तोंडात तो मंत्र. माझी आधीच सेवा आहे म्हणजे दत्त गुरूंची, आणि ही आज भेटली मला. इतकं योग्य वाटते म्हणजे
तर मला आहे ना एकदम दादांनी अशी माझ्या वडिलांनी भेट दिली असं झालं मला. म्हणजे मी इतकी अशी हे झाले, मी जागीच होते पण मला काही कळलंच नाही मी जागी का काय, पण मी जागीच होते. मी उठून बसले तेवढ्या टायमात. इतकं बरं वाटलं काय सांगू ताई. म्हणजे मी नंतर एकटीच एक अर्धा तास रडत होते. इतकं छान वाटलं. आणि म्हणजे तुमचं ते इतकं कौतुक वाटत, तुम्ही इतकं गोड बोलता ना, म्हणजे ते शब्द ऐकूनच खूप चांगलं वाटतं. दादा पण म्हणजे रात्री मीटिंग पण इतकी योग्य झाली सगळी. कपार बास रे बस. खूप सुंदर ताई. सर्व प्रभूची इच्छा आणि प्रभू कृपा असते. श्री हो स्वामी ताई हो. श्री स्वामी समर्थ. एक 10 मिनिटांनी सांगता का ताई मला? हो, मी दादांना विचारून सांगते ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा. अजून कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी समर्थ अभिरुचिताई. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ ताई बोला. 25 ऑक्टोबर तर आपल्यासाठी तारीख खूप विशेष आहे ताई. पण दादांनी आता 10 नोव्हेंबर पण तारीख अशी निवडली की ती माझ्यासाठी खूप विशेष झाली. त्या दिवशी माझा पण वाढदिवस असतो. म्हणजे दोन्ही मिळावे. दादांनी मगाशी सांगितल्याबरोबर म्हणजे मी म्हटलं एवढ्या वर्षामध्ये 46 इयर नंतर म्हणजे माझा विशेष वाढदिवस होणार म्हणलं त्या दिवशी. खूप खूप छान अनुभव ताई. हो, मला खूप म्हणजे ती म्हणल्यावर पण 25 ऑक्टोबर तर आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांसाठी खूप विशेष आहे ताई. पण काहीतरी कुठंतरी माझ्यासाठी बी थोडस विशेष दिवस केला दादांनी त्या दिवशीचा. खूप छान. हो, श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. हा जे डेट निघाली आहे ना, ती डेट खूप छान डेट आपल्याला दिली आहे. म्हणून खरंच संधीचा सोना करावा, आपल्या जीवनाच्या मूळ समजावा की आयुष्य किती अनमोल आहे. खूप सुंदर अनुभव ताई. श्री स्वामी समर्थ. दादांनी त्यांनी आपल्याला चरणाशी जागा दिली ताई, ह्याच्यातच खूप मोठं भाग्य समजते ताई मी. खूप आता फक्त काय सेवा करायची. दादा जसं म्हणतील तसं त्या पद्धतीनं सेवा करत राहायचं आणि अनुभव छान छान घेत राहायचे. खूप छान. श्री स्वामी समर्थ ताई. अजून कोणाला अनुभव सांगायचे? बोलू. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. बोला ताई बोला. श्री स्वामी समर्थ. मी कांताबाई वानखेडे बोलते ताई, हातगाववर. मी रात्री ध्यानला बसले ताई. ध्यानला बसल्यावर रात्री झोपले मी. तर एक शिक्षक आमच्या गल्लीतच असतो, ते शिक्षक काय की घरी येऊन माझ्या हाताला हलवलं, असं भुजाला हात दिला त्यांनी. मी झोपत असते 4 वाजता सकाळी, तर भुजला त्यांना हात हलवलं माझ्या हाताला उजव्या, सकाळी 4चा. म्हणजे तुम्हाला उठवलं असं म्हणतायत का? हा जगवलं ना. जागवलं. मग मी सकाळी उठले. मी म्हणलं मला आता सकाळी सेवेला बसायचं, म्हणून मग मी जागीच झाली. मग झोपच नाही आली सकाळी ताई. मीटिंग वेकेशनला गेले तसं मला खूप छान वाटायला ताई. खूप छान ताई. हो, खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. छान छान शांत वाटायला ताई वातावरण घरचं.
खूप सुंदर अनुभव ताई. सर्व श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ना ताई. ताई 25 ऑक्टोबरला काय आहे म्हणजे डेट काय सांगितली दादांनी? 25 ऑक्टोबरला हा 25 ऑक्टोबरला लातूरचा मेळावा आहे ताई. आपले ब्रह्मांड नायक विधाताचा वाढदिवस असतो म्हणून. हा दादांचा. हो हो. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? श्री स्वामी ऐका ना समर्थ. आजुरीचे ताई, हा बोला. मला पारायण करायचं होतं, आता श्रावण चालू आहे तर कुठलं करावं म्हणजे मला असं दिलेलं वगैरे नाहीये कारण मी तर अजून प्रश्नच नाही केलेले, पण असं मनानेच वाटतंय करावं, तर मग कुठलं करू? ताई गुरुचरित्र पारायण करा. गुरुचरित्र ना? चालेल 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 चालेल. श्री स्वामी सॉरी समर्थ. नवनाथ पारायण करा. दादांनी नवनाथ पारायण सांगितलं. हा चालेल चालेल. मग त्याच्या आधी हे करू का दुर्गा सप्तशतीचे पाठ नवनाथ करायच्या आधी? असं काहीच नाहीये. नाही देवीचे ना? पाठ आणि नवनाथ पाठ कधी सोबत करायचे नाही. नाही आधी ते करून नंतर नवनाथ असं. इच्छा असल्यास तर करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण नवनाथ सांगितलं तर नवनाथ करू शकतात ताई तुम्ही. चालेल चालेल चालेल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. मी आता रविवार सेवेत जॉईन झाली आहे. 1-1.5 महिना झाला जॉईन होऊन. पण सोमवारपासून मला रोज अनुभव येतोय. सोमवारी 6:30च्या सेवेला नेट सगळं संपलं होतं मोबाईलचं. पण म्हणलं आता ही सेवा तिथं बंद झाली, खंडित झाली, तर मी ती सेवा वाचून ही करून केली आणि 10ची सेवा बिन नेटची चालू झाली. पूर्ण सेवा सगळी बिन नेटची झाली चालू. सगळी सेवा ऐकायला भेटली. मंगळवारी पण छान एक अनुभव आला. सोमवारी अनुभव ऐकला होता सकाळचा. कोणीतरी सांगितलं पाहिजे की त्याचं पैसे नव्हतं वापरायला घरात, पण अडचण आली होती, पैसे पाहिजे होतं. मला पण तसंच झालं होतं. मंगळवारी सकाळपासून सगळे हे मागते ते मागते असं झालं होतं. माझ्याकडे पैसेच नव्हतं. मग हितनंच विनंती केली महाराजांनी दादांना की माझं आहे ते तरी मला मिळू द्यायचे. तर एक पल्स म्हणून एक स्कीम आली होती 2012 साली. त्यात पैसे अडकले तर ती मला काल मंगळवारी 7 वाजता मेसेज आला आणि आज मला ते पैसे हातात घेतले. कालचा पण अनुभव ध्यानाचा चांगला आला. आईला माझ्या 12 वाजता ती एक स्त्री इथं दारात आलेली दिसली ध्यानात. आणि आजचा गुरुवारचा पण छान छान अनुभव आलं. सकाळी दादांचं जप ऐकायचं होता, एक शब्द जरा ऐकायचं होतं गुरुवार म्हणून. प्रदोष मला माहिती नव्हता, पण गुरुवार आहे एवढं मला माहिती होतं म्हणून म्हणलं एक दादांचं जरा आता ऐकायला भेटावं. काल कसं ऐकायला भेटलं मार्गदर्शन, तसं आज जरा ऐकायला भेटावं शब्द. त्यांचं आज पण ऐकायला भेटलं आणि माझ्या पण 7:30 सेवेला पण त्यांचं ऐकायला भेटलं. तुम्ही स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तुमचा आवाज खूप सुंदर आहे, मला आवडतो आवाज. सर्व प्रभूंची इच्छा ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मला गाणगापूरच्या बद्दल माहिती हे हवं होतं. काय सांगितलं दादांनी? मी ती सेवा अटेंड केली नव्हती ताई. गाणगापूर साठी दादांनी डेट काढलीये. 10 नोव्हेंबर. हा आणखी 10 नोव्हेंबरला 1 दिवसीय गाणगापूर मध्ये
भव्य दिव्य असं मेळावा असेल आणि एक दिवसीय गुरुचरित्र पारायण आहे. हा ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई, तेच जाणून घ्यायचं होतं मला. चालेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला सांगायचे अनुभव? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, मी तुम्हाला मेसेज टाकलेला त्याचा अनुभव सांगायचा होता. हा सांगा ना ताई. हा, तेच म्हणलं तसं आज वेळच नव्हता सांगायला, आज मिळालंय म्हणलं सांगावं म्हणलं. आता 21 तारखेला तिला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांपाशी इंजेक्शन देताना मला डोळे झाकून मी स्वामींचं आणि दादांचं स्मरण केल्यानंतर मला स्वामींची मूर्त दिसली मुलीच्या डोक्यापाशी. नॉर्मलची गॅरंटी नव्हती पण नॉर्मल झाली तिची डिलिव्हरी, मुलगाही झालाय आणि आताही दोघंही बाळातीन सुखरूप आहे. परवाही तिला डोकं दुखत असताना तिनं स्वामींचं नामस्मरण करताना झोपल्यावर तिलाही अनुभव आला डोकं दाबलेल्याचा. आणि बाळ तर तारक मंत्र लावल्याशिवाय संध्याकाळचं झोपतच नाहीये. मग असं आज दुपारी तारक मंत्र लावल्यावर झोपलं त्याने. हे असे माझे अनुभव आहेत बघा. थोड्या दिवसाने तारक मंत्रच बघणार ते, तारक मंत्रच ऐकणार. ती स्वामी सेवाच करतील ना. तुम्ही ललिता सहस्त्रनाम सांगितलं होतं ते वाचलं. गुरुपद घ्यायला मी माळशिरसला पण गेलतो. तिथनं आल्यानंतरच तिला जरा हे झाला, मग त्रास झाला. मग त्यावेळेसच मग दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेत डॉक्टर म्हणले. आणि शेवटपर्यंत दादांचं आणि स्वामींचंच नामस्मरण चालू होतं. त्या दोघांच्या आशीर्वादामुळे सर्व ती नॉर्मल डिलिव्हरी झाली तिची बघा. खूप सुंदर, खूप छान. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. हा, आवाज येतो ताई माझा? हा येतोय ताई, बोला ना. ताई, रात्री दादांनी ध्यान घेतलं होतं ना, तेव्हा म्हणजे कसं आम्हाला सुतक आहे ना, तर मी देवापाशी नाही बसले. मग मी पस्कर टाकून हॉलमध्येच बसले. मग डोळे मिटून आपलं मन एक माळ जप झाल्यावर मला रात्री झोपेत दादा असे स्वप्नात आले आणि पूजा वगैरे करतात. मी त्यांच्या मागे मागे फिरत होते पण मला कळलंच नाही कशाची पूजा चालली होती. आणि अजून एक अनुभव ताई, म्हणजे माझी 24 वर्षापासून आमची शेती, आमचे थोरले भाया म्हणजे यांचे मोठे भाऊ ते करत होते, आम्हाला देतच नव्हते. बट आता असं झालंय की त्यांनी अचानक म्हणजे आमची शेती पण आम्हाला दिली, 7-12 वगैरे निघतोय आमचा नावचा. तो एक मोठा, खूप म्हणजे मोठा अनुभव आहे. असे भरपूर अनुभव आले ताई, परंतु अशी भीती वाटते सांगायला, म्हणजे काय काय सांगून काय काय नाही. नाही ताई, आरामशीर सांगा. तुम्ही कोणासमोर सांगतायत असं समजा की तुम्ही प्रभूंसमोर बसलेले आहात आणि तुम्हाला अनुभव सांगायचे म्हणून तुम्ही सांगतायत. सांगा. हो, मला म्हणजे खूप, आणि त्र्यंबकेश्वरला पण गेलो होतो आपण, तेव्हा पण मग तिकडून येताना हडपसरला आपण सोनलताईच्या बसमध्ये होतो आम्ही सर्वजण, असे गेटला वगैरे उतरले आणि शेवटचा टप्पा आमचा याच्यामध्ये होता हडपसरला. तर माझे मिस्टर काही तिकडे येऊ शकले नाही एवढ्या रात्रीचे, ते ड्युटीवर होते आपल्या पोलीसच्या ड्युटीवर. तर ते म्हटले मला काही इतक्या लांब यायला जमणार नाही, मी ड्युटीवर आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटले मला म्हटले मग तू थेऊरपर्यंत ये, मग मी तिथे तुला घ्यायला येतो, मला जवळ पडेल. बरं म्हटलं चालेल. तर थेऊरपर्यंत म्हणजे माझी थेऊरची एक मैत्रीण होती आणि एक ताई बिजेसच्या होते, मी त्यांच्या अलीकडे राहते. दोघी जणी आम्ही असे तिघी जणी आम्ही थेऊरकडे आलो. मग थेऊरकडे आल्यावर माझे मिस्टर इकडून आले, पण ती गाडी पण पोलीसची होती ना, ती जरा खराब होती. पण हळूहळू करता करता ते तिथे आले. पण
रात्रीचे 2 वाजले होते आणि आम्हाला हडपसरवरून चिऊरला येण्यासाठी पण गाडी भेटत नव्हती. 2 वाजले होते तर गाडीच भेटत नव्हती. मग आता काय करायचं आम्ही तिघीच होतो. ते ड्रायव्हर पण आपले याचे बसवाले त्यांनी आम्हाला बसुस्तर इकडं गाडीमध्ये बसुस्तर ते थांबले आमच्यासाठी. मग एक रिक्षावाला आला थांबला, तो पण खूप पैसे सांगायला लागला. म्हटलं आता जाऊ द्या. आणि नंतर मग आता काय करायचं, 2-2:30 वाजले. मग 2 पिकअप आल्या एका मागे एक आणि ते मुलाची आणि बापाची होती दोन्ही. तर मग दोघं जण एकामागे एक आल्यावर त्यांनी गाडी थांबवली तर त्यांना पण आधी अनुभव आलेला होता की लोक काय करतात रात्रीच्या वेळेस असे घेऊन आले का म्हणजे पैशासाठी खरखर करतात ना, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे थांबायची सुद्धा इच्छा नव्हती. तर ते जे आमच्यासोबत ड्रायव्हर काका होते त्यांनी बळजबरीने त्यांना थांबवलं. हात मध्ये रस्त्याला अशी आडवी उभी राहून त्यांना थांबवलं. मग ते थांबले बिचारे आणि म्हटले काय झालं, आणि 2-3 लेडीज येतं आणि त्यांना थिऊरपर्यंत जायचंय, सोडा म्हटले. मग स्वामींचीच लीला आणि दादांची कृपा, त्यांनी मग त्यांना बुद्धी दिली. ते बिचारे दोघं पण थांबले आणि आम्हाला बसवलं. मग ते पुढे बसलो तर 4 जण, एक छोटी मुलगी पण होती त्याच्यामध्ये. आम्ही तिघी आणि त्यांची मुलगी होती त्या ताईंची. मग आम्ही 4 जणी मग आता पुढे बसणार नाही तर मग दोघी आम्ही एका गाडीत बसलो आणि दोघी त्या दुसऱ्या गाडीत बसले. त्यांनी इतकं आम्हाला व्यवस्थित आणलं थिऊरपर्यंत, 1 रुपया पण नाही दिला. म्हटलं दादा तुम्हाला पैसे किती द्यायचे, ते म्हटले नाही तुमच्या मनाप्रमाणे द्या काय द्यायचे ते. आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे देऊन टाकले दोघांना पण. आणि मग माझे मिस्टर इकडून आल्यावर आम्हाला व्यवस्थित तिघी पण आम्ही घरी मस्त व्यवस्थित पोहोचलो. म्हणजे दादांनी स्वामींनी आम्हाला व्यवस्थित घरापर्यंत पण आणून सोडलं. म्हणजे आम्ही शेवटला तिघीच होतो ना, त्याच्यामुळे भीती वाटत होती. तरी पण चला स्वामी आणि दादा पाठीशी असल्यावर काही भीती नाही. एकदम छान आलो. बाकी काही श्री स्वामी समर्थ, बाकीच्या अनुभव नंतर सांगते. खूप सुंदर अनुभव. बघा हो ताई. आधीच सांगितलं होतं दादांनी की जेव्हा म्हणजे घरी घेतल्यानंतर परत घरी सोड्यापर्यंत ते खरंच प्रचिती आपल्याला येत असते. हो. आणि असं मला आणि माझी कसं सोयच होत नाहीये. वाघोलीवरून हडपसर स्वारगेट इकडे जायचं म्हटलं ना तर 12 वाजता इकडून सोडायची सोय होत नाही. पण तरी मिस्टर माझे येतात आणि तिकडून येताना पण तेच होतं, त्यांना पण दगदग होती. परंतु माझी इच्छा असते, मी म्हणत असते काय नाही होत, स्वामी आहेत. आणि असं कोण म्हणजे त्यांना एक भीती पडते आणि ते येतातच घ्यायला. म्हटलं चला कमीत कमी सोडायचे आणि न्यायची काळजी मिटते. हो ताई अवश्य, का काळजी नाही घेणार. त्यांनी आणि त्या दरबारात तेच बोलवतात आणि तेच आपल्याला घेऊन जातात, तेच परत आपल्याला घरी सोडतात. पेठापूरला त्र्यंबकेश्वरला सगळीकडे आले, पण हेच जाणीवनीचे जरा थोडं म्हणजे अवघड होतं. परंतु चला येतोय आम्ही घरापर्यंत व्यवस्थित. खूप सुंदर. हो ताई, मी बाकीच्या अनुभव नंतर सांगेल. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा बोला. ताई माझा एक अनुभव सांगायचा होता. ताई माझ्या खात्यात पैसे येणार होते, म्हणजे बरेच 1 वर्ष होत आले. म्हणजे बरेच लोकांचे पैसे येणार होते, मग त्यांचे पैसे आलते तर माझे पैसे अडकूनच राहिलेले होते तिथं. मग मी त्यांना मेसेज करायचं, फोन करत होतो, माझे पैसे का पाठवलेले नाही, त्यांचे आले खरं माझे का आले नाही. मग ते नुसतेच मला म्हणायचे मी पाठवतो, मेसेज करायचे पाठवले ते असे म्हणायचे, येतच नव्हते. मग बरेच वेळा मी 1-1.5 महिना झाला मी सारखा प्रयत्न करत होतो तर ते पैसेच मिळत नव्हते. मग मी स्वामींनी दादांना जरा म्हणजे विनंती केली की अहो सगळ्या लोकांचे पैसे मिळाले तर दादाने स्वामी माझे का पैसे पाठवणं झाले ती. मग बरेच वेळा मी विनंती केली तर नाही. मग मी म्हटलं आता काय मिळतच नाही, आपण लक्षच द्यायचं नाही. अरे आता 8-10 दिवस झाले ताई माझ्या खात्यावर म्हणजे ते मेसेज आला की तुमचे पैसे जमा झाले होते. असं ताई मला अनुभव सांगायचा होता. खूप सुंदर दादा. सर्व तुमचं जे ध्यास असतं ना, इतकी
कष्टाने तुम्ही जे करतात त्याचे फळ आपल्याला प्रभू अवश्य देत असतात दादा. ताई ते पैसे कसे झाले ते मी नंतर कधीतरी सांगेन. खरं ते पैसे जमा झालेच मला म्हणजे मोठा अनुभव आहे माझा. खूप सुंदर दादा. स्वामी समर्थ. ताई श्री समर्थ. जाधव बोलते. हा येतोय ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. ताई मी कात्रजवरनं बोलतेय. तर माझा अनुभव असा ताई, माझं गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण चालू होतं आणि माझ्या बहिणीची मुलगी आहे, ती प्रेग्नेंट होती आणि तिला डिलिव्हरीची तारीख 5 ऑगस्ट दिलेली होती आणि व्हिडिओ कॉल केला तर माझं पारायण चालू होतं. मी तिला दर्शन घ्यायला सांगितलं आणि सगळं म्हणजे व्यवस्थित होऊ दे, स्वामींना प्रार्थना करायला सांगितली. आणि ती एकदम अशक्त होती ताई, कुणाच विश्वास नव्हता की हिची डिलिव्हरी नॉर्मल होईल. मात्र ताई ती गुरुवारी तिने दर्शन घेतलं आणि शुक्रवारी इतकी सुंदर मुलगी झाली ताई आणि डिलिव्हरी पण नॉर्मल झाली. तो दिवस पण खूप सुंदर होता. खूप सुंदर. हो ताई, कुणालाच म्हणजे ती इतकी अशक्त होती की म्हणजे ती गोळ्या खाऊनच 9 महिने राहिलेली, अजिबात ताकद नव्हती आणि मुलगी पण छान आहे, वजन पण व्यवस्थित आहे. तर म्हणजे बघा स्वामीच्या दर्शनातच इतकं म्हणजे किती आशीर्वाद आणि कुठं ना मोबाईल मधनं तिने दर्शन घेतलं स्वामीचं आणि तिला तसा अनुभव आला ताई. खूप छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री समर्थ. हा, माझा अनुभव सांगायचा आहे. हा बोला. आज ना मला एक अनुभव आला की मी म्हणलं की प्रचिती देता, मी एवढ्या दिवस तुमची सेवा करते पण मला आजपर्यंत तुम्ही प्रचिती दिली नाही. तर मी दुपारी झोपलेले असताना स्वामी मला म्हणजे एकदम स्वामी स्वप्नात आल्यासारखे वाटले आणि स्वामींनी मला दृष्टांत दिला की स्वामी सेवा कर, 11 माळी जप आणि सारामृताचं पारायण श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिना कर, असा दृष्टांत दिला मला आज. खूप सुंदर. खूप छान. श्री स्वामी समर्थ ताई. हे बोला. हॅलो. मी रुपाली बोलते कोल्हापूरमधून. सर्वांचा आवाज येत नाही मला. ताई मी बोलू का? हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मी कोल्हापूरमधून बोलते ताई. रात्री जेव्हा मी ध्यानाला बसले ना तेव्हा ध्यान चालू असताना ते एकदम खूप मोठा प्रकाश असा पडलेला, म्हणजे आता आपण डोळे बंद करून बसतो पण डोळे बंद इतका मोठा प्रकाश जाणवला ना ताई. एवढंच होतं म्हणजे 1-2 मिनिटं. बोलताय? म्यूट करा ना. हा बोला ताई आता. म्हणजे असं 2 मिनिटासाठी खूप मोठा प्रकाश पडलेला ताई. डोळे बंद होते तरी तो इतका म्हणजे जाणवला की एकदम 2 मिनिटासाठी खूप असं उजेडाल्यासारखं झालं ते आणि लगेच म्हणजे गेला पण. असं माझा काल ध्यानाला बसले तेव्हा अनुभव होता. आणि दादा जेव्हा कोल्हापूर आलेले तेव्हा मी दादांकडून सेवा घेतलेली. सेवा घेतल्यापासून पण काही अनुभव आलेत, खूप म्हणजे खूप अनुभव आलेत. सेवा चालू केल्यानंतरच मी म्हणजे ज्या प्रश्नासाठी सेवा घेतलेली ते तर माझी एक सेवा पूर्ण व्हायच्या आधीच प्रश्न सुटलेत ताई. त्यानंतर म्हणजे मुलगी पण खूप थोडीशी अशी चिडचिड वगैरे करायची. आता 9वी मध्ये आहे ती. म्हणजे सहज आपण किती जर नॉर्मल असलो ना तरी ती लगेच असं चिडायची वगैरे, थोडा स्वभाव तिचा हे आहे. पण मी असं कधी काय म्हणजे त्याच्यासाठी प्रश्न वगैरे काय नव्हता. पण मी जेव्हा औदुंबरला आलेले तेव्हा पहिल्यांदा दादांना भेटले. तेव्हा दादांनी ना तिच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणजे आशीर्वाद दिलेला. पण म्हणजे ठीक आहे, हे नंतर म्हणजे आता मला की जेव्हा औदुंबर वरून आल्यानंतर ना ती काही म्हणजे तिच्या स्वभावामध्ये पण इतका बदल झाला आणि ती आता रोज 1 माळी जप केल्याशिवाय स्कूलमध्ये जातच नाही ती. मला वाटतं आपण मार्च की एप्रिलमध्ये औदुंबरला आपली हे होती ना मेळावा होता ना, त्याच्यानंतर मे मध्येच तिला लगेच तिच्यामध्ये म्हणजे लगेचच बदल झाली आणि आता सुद्धा म्हणजे खूप तिची चिडचिड कमी झाली आहे. आणि ती आता सकाळी 7:45ला बुलबस येते पण ती जायच्या आधीच काही एक जप माळ केल्याशिवाय जातच नाही. कधी चुकून लेट झाला मग ती मला सांगते की 5 मिनिटं आधी उठवत जा.
पण मग म्हणजे जग सुटायला नको असे इतके तिच्यात बदल झालेत ते. खूप सुंदर. खूप छान अनुभव. त्यानंतर असे खूप असे छोटे छोटे इतके अनुभव आलेत ना की आता मनातच फक्त जरी असलं ना म्हणजे आणि फक्त स्वामींची आणि दादांची आठवण जरी काढली ना तरी ते प्रश्न सहज सुटतात ताई. परवा पण रात्री क्लास सुटला माझ्या मुलग्याचा 8:30 वाजता, सॉरी 8 वाजता, आणि तो म्हणजे छोटी इलेक्ट्रिक गाडी घेऊन जातोय आणि काय झालं ती चालूच होईना. 8 वाजल्यापासून तो 8:45 मिनिटं ट्राय करत होता पण ती चालू झाली नाही. मग त्याचा फोन आला रात्री 8:45ला असं होत होत नाही. मग आम्ही म्हटलं की तिथं स्टॉप करून ये. दुसऱ्या दिवशी आम्ही आधी शोरूमला गेलो आणि त्यांना सांगितलं. त्यांनी कंप्लेंट वगैरे लिहून घेतली. ते म्हटले ती ओढून वगैरे आणायला त्याचे चार्जेस वगैरे बसणार असं, आणि आज काय आम्हाला वेळ नाही, तिथंच असू दे, उद्या आम्ही चेक करतो. मग ठीक आहे म्हटलं. मग असं मनात आलं की तो म्हटला मम्मी एकदा बघून पण आणि एकदा आम्ही त्या गाडीच्या जवळ गेलो आणि मी त्याला म्हणजे उतरलो. आम्ही दुसरी गाडी घेऊन गेलेलो. मग त्या गाडीच्या ठिकाणी गेल्यावर मी उतरले आणि त्याला म्हटले असं फक्त माझा उजवा हात गाडी लावला आणि म्हटलं सर म्हणजे मी आधी गाडीवर म्हणतच होते की की हा प्रॉब्लेम काहीच नाही, काही नव्हतंच, म्हणजे अचानक असं झालेलं. तो सुटू दे असं म्हणजे मी प्रार्थना वगैरे करत होते आणि मी फक्त माझा उजवा हात लावला आणि मी म्हटलं चल घे स्वामींचं नाव आणि बघ काय होते आणि त्यांची आठवण काढ असं म्हणून मी त्याला सांगितलं. आणि ताई एका म्हणजे पहिले फक्त त्यानं क्लिक केलं तर खरंच गाडी चालू झाली. असे छोटे इतके अनुभव आले. फक्त म्हणजे मी आता सगळ्या सेवा वगैरे माझ्या चालू आहेत. माझी अशी खूप इच्छा आहे की बऱ्याच जणींना जॉईन करावं. मी 2-3 जणींना जॉईन पण करून घेतलेलं. पण ते थोडे दिवस ते ताई जॉईन झाल्या आणि परत त्या म्हणजे सेवा ऐकतही नाही. फक्त ऐकलं तरी चालेल असं मी सांगितलेलं सुरुवातीलाच. पण आता माझी इच्छा आहे ताई, पण कसं होतंय ह्या जर असं जॉईन केल्यानंतर जर ते नाहीच ना झालं की ते खूप वाईट वाटतंय. मग असं म्हणजे कसं सगळ्यांना जॉईन करून हेच कळत नाही. कारण आमच्या कॉलनीमध्ये माझ्यावर म्हणजे जे मी सांगितलं तर जॉईन पण असं नकोय की त्या 2 दिवस जॉईन झाले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी म्हणजे ऐकले नाही किंवा हे असं झालं की खूप वाईट वाटतंय. म्हणजे मी तर सगळ्या सेवा करते. मला खूप छान वाटतंय. खूप अनुभव यायला लागले. खूप हेच सुंदर माझे ताई. अनुभव आहेत. असे बरेच आहेत. सर्व आपली भक्ती आणि आपले श्रद्धाचं फळ असतोय आपल्याला, आणि जेव्हा आपण प्रभूंचा ध्यास घेतोय तेव्हा आपल्याला प्रभू भेटतच असतात. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा येतोय ताई बोला. आवाज येतो ना ताई? हा येतोय बोला. हा श्री स्वामी समर्थ. मी बेळगाव डिस्ट्रिक्ट अथणी तालुका कर्नाटकहून बोलते ताई. आमच्याकडे स्वामींचे मंदिर किंवा असं केंद्र नाहीये. मग आमच्या गल्लीत मंदिर आहे हरिमंदिर. तर मला आमच्या ग्रुपमध्ये स्वामी भक्तांसाठी मला असं आरती घ्यायची, म्हणजे ग्रुपमध्ये आरती करून घ्यायची. तर त्या पूर्वतयारी काय करावी लागेल आणि काय असं तुम्ही सांगाल का? माझे नंबर आहे ताई तुमच्याकडे? हो आहे. हा मग मला उद्या मेसेज करा आधी. मेसेज नाही वाचलं तर डायरेक्ट कॉल करा ताई. तुम्हाला कॉन्फरन्स कॉल घेते दादांसोबत आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील दादा. हा ओके. आणि सध्या आता प्रत्येक एक मिनिट. हॅलो. हा बोला ताई बोला. प्रत्येक रविवारी ना आम्ही ऑनलाईन वरती व्हिडिओ कॉल चालू केलाय. म्हणजे आमचा एक ग्रुप आहे, छोटासा ग्रुप आहे 10-12 जणींचा. रिलेटिव्ह फ्रेंड्स आहे त्याच्यामध्ये. आम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल करतोय आणि स्वामींचं नामस्मरण, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू सहस्रनाम, तारक मंत्र, अण्णवार्णव मंत्र, श्री सूक्त, प्रार्थना, जय जयकार, आरती वगैरे असं चालू ठेवलंय. प्रत्येक जण एक 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 म्हणतात ताई. चालेल. ह्याच्याबद्दलही तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल ताई. तुम्ही उद्या कॉल करा. हा बरं ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे का?
श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई मी आज केंद्रामध्ये गेलते तर मी आणली पितळची, तर त्याची स्थापना कशी करू? मला गळती. तुम्हाला मेसेज केलंय मी ऑलरेडी. कधी ताई नाही. एक मिनिट, मला आताशी तुम्ही मेसेज केलं का? नाही. चालेल. तर ताईंनी मेसेज केलाय. ओके चालेल ठीक आहे. ताई सोमवारी रुद्रपाठ करा आणि त्याच्यानंतर स्थापित करा. हा आज ऍक्च्युली स्थापित केली पाहिजे होती पण सोमवारी रुद्रपाठ करून आता स्थापित करा. नंतर ताई सकाळी आपली चालू ना महामूर्ती जैन मंत्रची 11 माळी, तर मी गळती लावून त्याचं तीर्थ घरात सगळ्याला देऊ का? हो अवश्य, का नाही ताई. दिलंच पाहिजे. बघा ते ताईंच्या आता मगाशी अनुभव सांगितला ना त्यांनी. किती सुंदर अनुभव आला. बाहेर लोक खातात, थोडस ड्रिंक हे वगैरे करतात, त्याच्यामुळे विचारलं. कळत न कळत द्यायचं असे लोकांना आणि ऍडमिन्स कडून मार्गदर्शन घेता येईल. आता प्रश्न नका विचारू. हा श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? अजून कोणाला अनुभव सांगायचे का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ दादा बोला. माझा आवाज येतोय का? येतोय दादा, येतोय बोला. श्री स्वामी समर्थ दादांना कोटी कोटी प्रणाम. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मला एक स्वप्नात दादा आले नाही माझ्या. काय दादा? आज स्वप्नात अविनाश दादा आलेले. आले नाही की आले आहेत? काय म्हणताय तुम्ही? आले आहे. हा मग सांगा ना अनुभव काय झालं दादा. मला दिसले फक्त मागून अविनाश दादा. अरे वा, खूप सुंदर दादा. श्री स्वामी समर्थ. अशीच सेवा करत राहा दादा, पुढेही मार्गदर्शन भेटतील तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. आणि मेळावेत या ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी बोला. तो हँडिकॅप आहे माझा मुलगा. हा जो तुम्हाला आता सांगतोय ना, तो आहे ना, तो असा म्हणजे काहीच त्याला करता येत नाही. स्वतःच सगळं मी करते त्याचं. पण तो आहे ना, आता मी 1-1.5 वर्ष झालं माझ्या मैत्रिणीने जॉईन केलं मला ह्या ग्रुपमध्ये. आता मी पहिल्यांदाच बोलते, मला जरा बोलायला होते. तुमच्याशी झाले माझं बोलणं. मी सेवा पण घेतली दादांकडून त्याच्यासाठी. आणि त्याचे ते काका वारले त्याच्यामुळे ते 1 वर्ष करत नाही ना ते नारायण नागबली. हा मग आता त्यांना पुढे ह्या महिन्यामध्ये लास्ट पर्यंत होतंय वर्ष. मग आम्ही ते पण करून घेणार आहे. आणि तो आहे ना इतका म्हणजे बसल्या बसल्या त्याच्या हाताला हात पण नाही जोडता येत, तरी पण तो तसंच हात जोडून स्वामींना रोज पाया पडतो. दादांचं रोज तो मीटिंग ऐकतो जेव्हा असन तेव्हा. परत रात्रीची 10ची सेवा ऐकतो. रुद्रपाठ वगैरे हे करतो. म्हणजे पूर्ण असं त्याला ते सेवेत पूर्ण तो हे झालाय. त्याला स्वतःला काहीच करता येत नाही, पण तो ऐकून ऐकून पूर्ण स्वामींच्या ह्याच्यात हे झालेला आहे. आणि त्याला दादांचं काय माहिती, त्या दिवशी मला विचारतो, मम्मी दादा आपल्या घरी येतील का? म्हटलं अरे तसं आता मी कसं काही बोलू शकली नाही त्याला ना मी तसं काही. मग बरोबर. बघा ताई, हे जे निरागस भाव असतात ना, हेच भगवंताला ओढ लावतात आपल्याकडे येण्याची. आणि तिचे ते निरागस भाव चालू फिरू नाही शकत, पण ते भगवंताच्या जवळ जेव्हा जातात तेव्हा अवश्य भगवंताची कृपा होते आणि त्यांचे प्रश्नही सुटतील आणि आजारही बरे होतील ताई. श्री स्वामी समर्थ. ताई आणि त्याला आहे ना हार्टचा पण प्रॉब्लेम सांगितला. मी जेव्हा पहिली सेवा घेतली ना त्याच्यानंतर तो आजारी पडलेला ना, तर त्याला हार्टचाच प्रॉब्लेम सांगितलेला आहे. ते पण ते कधी कधी त्याला त्रास होतो ना, त्याला गोळ्या चालू आहेत, पण आहे ना तो नामस्मरण करतो. आम्ही दोघंही पण. त्याला कधी पण त्रास होऊ द्या. आणि खरंच स्वामींचा त्याला इतका आशीर्वाद, दादांचा आशीर्वाद आहे की त्याला 10 मिनिटात तो परत नॉर्मल होतं सगळं. त्याचं हाड इतकं वाढतं ना, म्हणजे असं पूर्ण उडतं. हात ठेवला ना आपला का पूर्ण असं उडत असतं जास्त.
गोळ्या पण चालू असतात पण ते कधीतरी त्रास होतो 15-1 दिवसांनी त्याला. पण ते नामस्मरण तेवढं हे की तो इतकं स्वतःहून म्हणजे इतकं बोलायला सुरुवात करतो, मी करते, पण ते 10 मिनिटात म्हणजे इतका तो अनुभव चांगला आहे ना. आणि त्याला एक दिवस असं आपली मीटिंग चालू होती ना, तेव्हा 11:30ला इतका सुगंध आला ना छान. तर मला बोलतो, मम्मी इकडे ये लवकर, बघ कसा सुगंध येतोय. तर मी म्हटलं, अरे मला तर नाही येते. म्हणजे त्याला लय अनुभव येत आहेत. असं तो बसून आहे, स्वतः काहीच करता येत नाही आणि पण तरी पण त्याला अनुभव भरपूर येत आहेत. खूप सुंदर ताई. खूप हा, मी छान. पहिल्यांदाच बोलतेय ताई, काय चुकलं असेल तर क्षमा करा. कारण मला बोलताना पण अजून मला खूप बोलायचंय, पण मला बोलायला म्हणजे जरा हे होते असं. पण ते मागच्या नाही वेळेस पण ताई, तसं त्याला घाबरायचं सांगितलं नाही. होतं. तुमचे सर्व म्हणजे प्रश्न सॉल्व्ह होवो हीच हा प्रभूंचरणी प्रार्थना करते ताई. आणि हा तेच अवश्य होणार. हा. त्याला ना खातं फक्त त्याचं स्वतःला त्याला सगळं करायला आलं ना, तेवढंच फक्त दादांचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद त्याला बस. आणि ते सेवेत पण म्हणजे तो स्वतःहून करतो ना, तेच मला लय म्हणजे स्वतःहून तो स्वतः सगळं काही हे करतो. त्यामुळे मग जरा थोडं मला चांगलं. त्याला मागच्याच नाही का ताप आलेला, त्याने तो पण अनुभव सांगितलेला तुम्हाला हो. धुमावतीचं तीर्थ. आता पण जरा त्याला तब्येत बिघडली, सर्दी वगैरे झालीये, तर मला म्हणलं, मम्मी मला तीर्थ मग कर. म्हटलं हा. त्याला म्हटलं आता करते थोड्या वेळाने, मग तुला देते. म्हणजे त्याला ते इतकं हे झालं आणि तो इतका विश्वास ठेवतो, तो डॉक्टरपेक्षा याच्यातलं करायला सांगतो मला सगळं. बघा असेच असतात. हा. आणि तेच ना, तो लय वेळा मला ते मागच्या वेळेस पण त्याने अनुभव सांगितला. मला बोलला, मम्मी तू बोल. म्हटलं नको तू बोल, मग बघू. आणि दोघांनी पण जॉईन केलं. मी माझ्या मोबाईल जॉईन, तो त्याने ते. मी जरी काय काम करत असले ना, तो लगेच स्वतः जॉईन करणार. कोणती पण सेवा चालू होऊ द्या, लगेच तो 7 वाजायला आले का, मम्मी 6:45 वाजले, आवरलं का तुझं, बस लवकर आवर. आता परवा मला बरं नव्हतं, तर त्याने मला अभिषेक चालू करायला लावला, पण बोलला, मम्मी तू बसू नको, पण चालू करून दे बोलला आपल्याला तीर्थ. आणि मग आम्ही दोघांनी पण ते तीर्थ वगैरे घेतलं. मला पण मग थोडा आराम झाला जरा मग. खूप सुंदर. हा. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान. खूप 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 छान अनुभव आहे ताई. श्री हा. स्वामी समर्थ. थांबा 1 मिनिट, बोल ना तू पण. श्री स्वामी समर्थ बोलताय ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बाळा बोला. आणि एवढंच होता. चालेल, काळजी घ्या तब्येताची. हा. हा. नित्य नियमाने आपण मार्गदर्शन मीटिंग ऐकायचं आणि जे आपले युवा प्रबोधन असते, बालसंस्कार असतात त्याच्यात जॉईन व्हायचं. म्हणजे आपलं मन असतं ना, मानसिक जे टेन्शन असतं आपल्याला बसून बसून, आपल्याला जर आपली काळजी वाटत असेल तर आपण ते मीटिंग ऐकायची. त्यामुळे दादांची आवाज ऐकली किंवा काही ऐकलं तर आपलं मन स्थिर होतोय. ओके. तो श्री 18 स्वामी वर्षाचा समर्थ. जॉईन होऊ शकतो ना ते बालसंस्कार मध्ये. हा, काही प्रॉब्लेम नाही ताई, होऊ शकतात. हा, नाही मला वाटलं म्हणजे तो आता 18 वर्षाचा आहे म्हटलं, लहान मुलांना आहे का काय ना त्याच्यामध्ये फक्त जॉईन व्हायला. हा. चालेल. श्री स्वामी असं समर्थ. काहीच नाहीये. आणि इंटरेस्ट असेल तर बालसंस्कार मध्ये जर खूप इंटरेस्ट असेल तर मार्गदर्शन सुद्धा करू शकतात लहान मुलांना. ही संधी आम्ही देऊ तुम्हाला, त्याला जेणेकरून जरा तुमचं माइंड जे आहे ते हा. स्थिर राहतील आणि माइंड डायव्हर्ट होतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई माझा आवाज येतो? हो, येतोय ताई बोला. ताई मी पूर्णा निमसे बोलते. बोला. तर आता 1 महिन्यापूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. तिथं दर्शन झालं आणि मंदिरामधून बाहेर येत होतो. बाहेर आल्यानंतर तिथं ते किन्नर नसतात का, तर त्यांनी ते म्हटले पैसे द्या. तर मी त्यांना पैसे दिले आणि त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि ते म्हणे तू इथून जाताना बांगड्या भर. तर मी म्हटलं बर. आणि आम्ही बाहेर आलो, पण मी रात्रीचा टाइम होता. आम्ही आलो रूमवरती झोपलो आणि सकाळी माझ्या लक्षातच नाही. तसंच आम्ही गाणगापूरला गेलो. तिथं गेल्यानंतर त्यावेळेस पण माझ्या लक्षातच नाही. आणि मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आरतीचा टायमिंग चालू होता. 10-5 मिनिटं टाइम होता आरतीला. आणि समोरून एक अशा मध्यम वयाच्या बाई येतात आणि त्या मला म्हणतात, अशी हिरवी साडी घातलेली अंगावरती, आणि त्या मला म्हणतात तुला दिलं का? मी म्हटलं नाही दिलं. ते म्हणे तुला देऊ का? मी म्हटलं हा द्या. तर त्यांनी मला हळदी कुंकू लावलं आणि पिशवीमधनं बांगड्या काढून त्यांनी ते मला दिल्या. खूप सुंदर. आणि ज्यावेळेस दादांनी फर्स्ट टाइम सांगितलं होतं आपला गाणगापूरला मेळावा होणार आहे,
त्यावेळेस मी तिथं गेल्यानंतर माझी अशी इच्छा होती, मी सारखं मनात म्हणायचे की मला एक दिवशी मेळाव्याला इथं परत पुन्हा येणं व्हावं. आणि आज दादांनी सांगितलं की 10 तारीख आहे आणि त्यावेळेस मी म्हणायचे 25 ते 30 तारखेमध्ये नसावा हा मेळावा नसावा. आणि आज ज्यावेळेस त्यांनी सांगितलं ना 10 तारखेला मला इतका आनंद झाला ना. श्री स्वामी समर्थ ताई. सुंदर. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी प्रयत्न करा आता गाणगापूरला यायचं. मी एक अनुभव सांगू का? हा, 2 सांगा की 3 सांगा 4 सांगा. श्री स्वामी समर्थ ताई. गुरुदेव ब्रह्मा गुरुदेव विष्णू. बोला वैशाली ताई, म्यूट झाले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असंच एक दिवशी मी वहिनींना फोन लावला होता. वहिनींचा नंबर नव्हता माझ्याकडे. वहिनीने मला नंबर दिला आणि वहिनीच्या जो डीपीला फोटो आहे ना कृष्णाचा, आज मी ह्याला गेले होते, देवाला गेलते तिथं. गोंदावले मुंकर महाराज आहे तिथं. सेम वहिनीच्या जो डीपीला फोटो आहे ना, इतकं सुंदर दर्शन त्या म्हणजे ना बालकृष्णाचं झालं ना, अक्षरशः म्हणजे खूप अंगावर काटे आले. खरंच म्हणजे वहिनींचं म्हणजे वेगळंच आहे आणि वहिनीने त्याच्या मार्फत मला ना श्रीकृष्णाचं दर्शन घडून दिलं. खूप खूप धन्यवाद वहिनींचे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान ताई. आणि त्र्यंबकेश्वरचा अनुभव सांगते. ज्यावेळेस त्र्यंबकेश्वर रुद्राभिषेक चालू होता, ज्यावेळेस ध्यान घेत होते, असं मला त्र्यंबक राजाचं दर्शन होऊन एक महिला म्हणजे आमच्या तिथली शेजारचीच आहे, अशा देवीच्या रूपात आणि त्रिशूळ घेऊन खूप हसते, असं एक त्या दिवशी एक दृष्टांत झालेला मला. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर ताई. खूप छान अनुभव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला दादा. श्री स्वामी समर्थ. ताई मी या सेवेमध्ये आता नवीनच जॉईन झालोय. जॉईन होऊन मला 8 ते 15 दिवस झाले. तर ह्या 8-15 दिवसातच मला असा भरपूर अनुभव आला आहे. मग आता मागचे कमीत कमी 2 वर्ष मी भरपूर त्रासामध्ये होतो, ज्याच्यामुळे घरामध्ये भरपूर भांडणं होत होती. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये माझ्या भावा बहिणींनी सुद्धा माझ्याशी संबंध तोडले होते. त्यात मी एकटा पडल्यासारखं झालेलो. फक्त आणि फक्त मला साथ माझ्या बायकोची तेवढीच मला साथ होती. आणि त्याच्यामध्ये मला 2 मुली सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलासाठी भरपूर असं ट्राय करत होतो. खरं ते 2-3 वर्ष झाले आम्हाला राहिलं नाही. खरं आता फेब्रुवारीमध्ये समजलं की माझी बायको प्रेग्नेंट आहे. ते पण आम्हाला अचानकच कळालं. खरं आता ज्या वेळेला ह्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो त्या 8-15 दिवसातच माझी भाऊ बहिणी दोन्ही बहिणी सुद्धा माझ्याकडनं येऊन परत माझ्याशी संबंध जोडायला माझे आले आणि आता माझ्याकडनं चांगलं बोलालेत, हे करालेत. खरं आता मला एक प्रश्न पडलाय मला आणि माझ्या बायकोला की त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. कारण 2 वर्षामध्ये त्यांनी कमीत कमी 3 ते 4 वेळा माझ्यासोबत त्यांनी तसं केले की चांगलं बोलायचं परत त्यांनी आणि वाईट व्हायचं. खरं मी फक्त माझ्या बायकोला एकच सांगितलंय की तू फक्त स्वामींच्यावरती विश्वास ठेव, जे होईल ते सगळं चांगलं होईल. त्याच्यामध्ये माझी बायको काय आता प्रेग्नेंट आहे, म्हणजे आम्ही प्रेग्नेंट आहे, तिसऱ्याचा आम्ही चान्स घेणारच नव्हतो. राहिलं ते स्वामींच्या कृपेनेच राहिलंय. मग त्याच्यामध्ये मी बायकोला हे सुद्धा बोललो, बघ म्हटलो काढायचं तर त्यावेळेलाच काढायचं होतं. आता ह्याच्या पुढे काढायचा सुद्धा विचार करायचा नाही. जे आहे ते स्वामींच्या आधारावरती आहे. जे होईल ते होईल. स्वामींच्यावरती विश्वास ठेव आणि सगळं काही व्यवस्थित होईल म्हटलं. आणि त्याच्यामध्ये माझी धाकटी मुलगी जी आहे ताई, ती साक्षात असं देवरूम मध्ये बसते. माझ्या देवरूम मध्ये स्वामींची छोटीशी मूर्ती आहे. त्या मूर्तीशी ती साक्षात स्वामी बसल्यासारखं ती बोलते माझी धाकटी मुलगी. ओके. बघा दादा, असं काही करायचं नाही. प्रभूंवर विश्वास ठेवायचं आणि सेवा घ्या. पुढे काही त्रास होणार नाही. जर आपण प्रभूंच्या सेवेत असतात
तर आपल्याला विश्वास पाहिजे की आपण काय करतोय. हा ताई. ठीक आहे. ठीक आहे ताई. बरं चालेल. श्री स्वामी समर्थ. आणि बघा, कधीच प्रभूंपुढे हट्ट करायचे नाही ठीक आहे की ठीक मला आहे. मुलगी द्या किंवा मुलगा द्या. जर नाही तुम्हाला नाही ताई. मुलगा दिला आणि तो मोठं होऊन जर तिने काही वेगळे कारनामे केले हा तर ताई. तुमच्यावर किती परिणाम होईल की नाही नाही? ताई, मी तेच माझ्या बायकोला सुद्धा तेच सांग. माझ्या 2 मुली आहेत. मी कधी मुलगा आणि मुलगीमध्ये कधीच भेदभाव केलेला नाही ताई. आणि ती आता सुद्धा मुलगीच मी माझ्या तुमच्या बायकोला मुलगा होऊन तुमची सेवा करतील हे तुम्ही अनुभव करून बघा. कारण मुली असते. हा ताई, ते तर खरं आहे ताई. आता माझ्या दोन्ही म्हणून दोन्ही मुली कधीही माझ्या आपण धाकट्या आहेत. असं हट्ट नाही करायचे दादा. हा मुली ताई. काही खोटी नसते आणि हे सुद्धा कृती करायची नाही कधीच. हा मॅम. हा चालेल दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी प्रभूंची समर्थ. सेवा करा. योग्य हा जे ताई. तुम्हाला असेल ना तेच ते देणार आहे. कारण ठीक आहे. भगवंताचे लेख कधी भेटत नाही. फक्त हा त्याच्यासोबत जे न घडणारी गोष्टी असते ते म्हणजे अशक्य शक्य करतील स्वामी. तसं ते स्वामी एक करतात. गुरुप्रचिती असते. म्हणून गुरूंचे मार्गदर्शन घ्या. तुम्हाला अवश्य योग्य जे असेल तेच प्रभू देणार. नाही तर मी मागची 2-3 वर्ष माझं फायनान्शियल कंडिशन ह्याच्यातनं भरपूर परिस्थितीमधनं मी बाहेर पडलोय. आता 8 ते 15 दिवस झाले मी स्वामींची सेवा जॉईन करून. खरं याच्यामध्ये मला भरपूर म्हणजे मनाची शांती सुद्धा मला भेटू लागली. नाही तर मी टोटली म्हणजे असं झिरो झाल्यासारखं झालेलं. तर मला त्यामध्ये एक तर स्वामींची माझ्या बायकोची साथ आणि आता जे स्वामींची सेवा जॉईन केलोय त्याचं मला आता फळ मिळू लागलंय. खूप छान. हिम्मत ठेवा आणि काळजी नका करू दादा. प्रश्न टाका, स्वामींची सेवा घ्या, सेवा करा. अवश्य तुम्हाला योग्य ते फळ मिळेल. श्री स्वामी ठीक आहे. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला अनुभव सांगायचे? अजून 5 मिनिटं आहे आपल्याकडे. अनुभव सांगायचे असतील तर सांगू शकतात. अनुभव सांगायचे अजून कोणाला? श्री स्वामी समर्थ. माझा आवाज येतोय का? हो येतोय ताई. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन्स पैकी कोणाला अनुभव सांगायचे असतील तर सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ताई माझा? श्री स्वामी समर्थ. हा येतोय ताई, बोला. हा, रात्री ध्यान घेतलं होतं ना त्यावेळेस ताई म्हणजे माझ्या नणंद आहेत ना, त्या आलेल्या आहेत गावाकडून. तर त्या पण ध्यानाला बसल्या होत्या ना. त्यांना म्हणते तुम्ही सांगा अनुभव, पण त्या म्हणतात मला नाही सांगता येत, तुम्ही सांगा. ते विष्णुपद म्हणून आहे पंढरपूरमध्ये. तर त्यांना ते दिसत होतं आणि सगळ्या सफेद गायी आहेत ना दिसत होत्या त्यांना. आणि श्रीकृष्णाचा पाळणा दिसत होता. तिथं हलवतात वाटतं त्या विष्णुपदामध्ये. मला पण नाही माहिती, त्यांना माहिती सगळं पंढरपूर मधलं. तर ते त्यांना दिसत होतं रात्री ध्यानामध्ये. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. आवाज येतोय? श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई, येतोय आवाज. हा, मी गेवराईवरून बोलते, सुलभा नरसी. तेव्हा रात्रीच्या ध्यानाचा अनुभव सांगायचा आहे. मी ध्यानाला बसण्याच्या अगोदर आम्हाला जेवण करायला उशीर झाला, म्हणून आम्ही आपली मीटिंग चालू होती, दादांचं मार्गदर्शन झालं होतं. आणि त्याच्यानंतर कोण बोललं हे मला नाही माहिती. आमचे जेवण वगैरे चालू, आवाज कसा कमी केला होता. आणि मग म्हणलं आज ध्यान आहे की नाही काही माहित नाही, पण म्हणलं आज दादांनी मार्गदर्शन केले कदाचित असूच पण शकते ध्यान. आणि मग शेवटी 11:30 लावलं मोबाईल, 11:15 वाजता आवाज मोठा केला. तर म्हणजे दादांनी चालू झालं ना की ध्यान घ्या म्हणून, आदर्श तुम्ही ध्यान घ्या म्हणून. आणि आपण मग मी भांडे घासत होते, मी ते घासता ठेवले आणि लगेच देवाचा दिवाबत्ती लावून ध्यानाला बसले.
सकाळपासून असं चाललं होतं की मी रणजित दादाचा स्टेटस पाहिलं होतं आपला विष्णूचा मंत्राचं. असं वाटायचं की दिवसभरातून आपण एक माळ तरी घ्यायला पाहिजे आज त्या मंत्राच्या जे एकादशी आहे तर. आणि मग ती पण झाली नाही म्हणजे वेळ झाला नाही घ्यायला. मग ध्यानाला जेव्हा बसले तर मला वाटलं दादा बोलले की श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे काही आणि म्हणून आता बसली आणि ध्यान इतकं छान लागलं. मला ध्यानामध्ये ना मंत्र ऐकत पूर्ण आज दिसाय स्वामींचा फोटो आणि स्वामींच्या पुढे दादांचे वेगवेगळे दर मेळाव्याला वेगवेगळे ड्रेसेस होतात दादांचे, कधी ब्लाउज कधी व्हाईट कधी असं. मला तेच दिसत आणि दिवशी दादाचे चरण आणि बाबाचे फुलं वगैरे टाकलेले असं आपण दादांच्या चरणाला गंध वगैरे लावलेलं असंच दिसायचं ते ध्यानामध्ये. हा कालचा माझा हा अनुभव आहे. म्हणजे मग दादाच डोळ्यासमोर स्वामी आणि दादा आणि देवघराच्या समोर बसले मी आठवत होते की बाकीचे पण देव म्हणजे आठवत का मला देवघरात कोणते देव आहेत, ध्यानामध्ये मला दिसत का बाकीचे देव असायचं. पण कुठलेच दिसत नव्हते. असं वाटायचं देवाने शून्य फक्त दादा आणि स्वामीच दिसतात त्याच्यामध्ये. खूप छान. म्हणजे हा मला इतका मोठा मला काल अनुभव म्हणजे मला एवढं छान वाटलं. म्हटलं दादा म्हणजे मला सेवा घडली नाही काल मंत्राची पण तुम्ही इतकी छान घेतली ते आवाज एकदम छान. दादा हे पण बोलले की फोन लावून माझ्या लक्षात पण नव्हतं फोन लावला. मी म्हटलं एवढा उशीर झालाय आणि आता आपण आवाज मोठा करून मोबाईलचा तर दिसणार पण म्हणजे कळणार घरामध्ये एवढ्या वेळेपर्यंत काय करतात. तर एवढं पण बोलले की हेडफोन लावा म्हणून म्हणजे आवाज जर त्यामुळे माझ्या लक्षात आले की नाही आपण हेडफोन घालतो कानामध्ये आणि मग ऐकायला पाहिजे मंत्र शांततेत. खूप सुंदर ताई. म्हटलं दादालाच कळली आपली श्री स्वामी समर्थ. खूप छान. श्री स्वामी समर्थ. आजचे अनुभव सत्र ऐकून असं वाटतंय ना की रात्रभर घेतलं पाहिजे अनुभव सत्र. खूप वाटतंय ना आणि आम्ही दादांना पण बोलले मला आणि म्हणजे खूप दिवसात मला दादांना जायचं होतं पण आज ग्रुप दादांनी कॉन्फरन्स करून दादांचं माझं बोलणं पण झालं. माझ्या बद्दल मला बोलायचं होतं पण दादा पण बोलले की आम्ही निरगावच्या मेळ्याला म्हणजे येणार आहे तिथे या तुम्ही म्हणून. म्हटलं ठीक आहे आपण जवळ आहे म्हटलं. आष्टीत मेळावा घेतला त्या दिवशी होत्या तुम्ही पाहून असं वाटायला लागले मी पण तिथे यायला पाहिजे होतं. तुम्ही एवढ्या दुरून येऊन इकडे मेळावा म्हणजे सहभाग करताय आम्ही जवळ असून का असं आम्हाला खूप वाईट वाटलं. मी शीतलताईंना पण बोलली ताई तुम्ही दर्शन घेऊन या. हो दादा भेटायला पण जायचंय आणि मग दादा ते पण बोलले तुम्ही मेळाव्यामध्ये पाचला मेळावा होणार आहे ताई शीतलताई बोलल्या मला. हो म्हटलं 6 तारखेला मेळावा आहे 6 ऑक्टोबरला. हो मग मी म्हणजे म्हटलं शीतलताईला म्हटलं बघा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे मेळावा घ्यायची खूप इच्छा होती. मला असं वाटायचं कुठं असावं म्हणजे आपल्या इकडे होते तर आपल्याकडेच मेळावा होत नाही. म्हटलं आणि मी मागेच दादा म्हणजे सोनात दादांना की आपल्या इकडे मेळावा व्हायला पाहिजे आणि साक्षात खरंच ती संधी जवळ आली मेळाव्याची. जिल्ह्यात पण मेळावा व्हायला लागलाय. खूपच असा इतका आनंद वाटतोय ताई. त्या दिवशी तुम्ही मीटिंग मध्ये एवढे छान अनुभव आले. मला त्या दिवशी एवढं रडायलाच होतं. म्हटलं ताई एवढं छान तुम्ही येऊन इतकं सुंदर इथं करतात पालखी दिसली मला. पालखी जेव्हा चालली होती ना तिथे आष्टीमध्ये पालखी म्हणजे तुम्ही चाललेली त्यावेळेला इतकं वाईट वाटलं मला म्हणजे म्हटलं की आपलं दुर्भाग्य आपण तिथे पोहोचलो. त्या मेळाव्यात म्हणजे मला यायची खूप इच्छा होती. अवश्य ताई. आता तुम्ही मिरजगावला जाऊन या. हो नक्कीच जाणार. श्री स्वामी समर्थ. चालेल. आता आपण ध्यान घेणार आहोत 2-3 मिनिटांनी. 11:29 ला ध्यान घेणार आहोत. सर्वांनी ध्यानाची तयारी करून घ्या. दिवाबत्ती लावून घ्या सर्वांनी. तोपर्यंत कोणाला जर एखादा अनुभव सांगायचे असतील तर सर्वांनी अनुभव सांगावा. श्री स्वामी समर्थ. कोणाला अनुभव सांगायचे अजून? श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. दादांना पण आणि
ऍडमिन तुम्हा सर्वांना माझा श्रीसाष्टांग नमस्कार. ताई, मी पुष्पा पवार बोलते साकूरवरनं. मी काल बसली, सगळे अनुभव सांगतात. मला कधीच अनुभव सांगायला भेटला नाही. मग आज मी तुम्हाला सांगते अनुभव. काल मी ध्यानाला बसली ना, दादांनी ध्यान घेतलं तर त्या ध्यानाला बसली तर ताई मला गणपती समोर दिसत होते. आणि गणपती समोर दिसताना ऐका ना ताई, पण नंतर ना तो गणपती असा समोरून असा मला जाताना दिसायचा आणि काळं असं कोणीतरी काहीतरी घातलंय, म्हणजे असं घोंगडी सारखं घेतलेलं, आणि तो गणपती घेऊन चालले. माझ्या अंगाला काटा आलाय ताई सांगतात. असं मला ध्यानात दिसलं. मग ते का असं? तरी बघा, काही आपले वाईट दोष असतात ना, ते निघत असतात. आणि कुठेही आपण नेगेटिव्हिटी विचार करायचे नाही. पण सगळे चांगले चांगले अनुभव सांगतात. आणि चालेल, आपण आता ध्यान ठेवताय. त्यानंतर तुम्ही उद्या मला पर्सनल मेसेज करा, तुम्हाला मार्गदर्शन करते. बरं बरं. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी ध्यानाची सुरुवात करायची आहे. देवाजवळ बसायचे. मान तट्ट करा सर्वांनी. भगवंताला बघून घ्या एकदा. प्रभूंचे चरण बघून घ्या एकदा. चालेल, आपण ध्यानाची सुरुवात करू. सर्वांनी डोळे घट्ट मिटून घ्या. आपले 3 मंत्र आहेत. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा. श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. 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 श्रीपादराजं
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 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 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी डोळे उघडायचे. दोन्ही हाताला बसलो डोळ्यावर लावायचे, डोक्यावर लावायचे. श्री स्वामी समर्थ. दादा श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय का? हो येतोय ताई. येतोय. चालेल, आपण प्रार्थना घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता ध्यानाच्या माध्यमातून ज्यांना अनुभव आला असतील ना त्यांनी सकाळची मीटिंग मध्ये सांगावं. श्री स्वामी समर्थ.